भूषणाच्या काव्यामध्ये एका ठिकाणी तो असं म्हणतो, महाराजांचा प्रासाद हा एखाद्या स्वर्गासारखा आहे, खालची जी माची आहे ती पृथ्वीलोकासारखी आहे आणि घेरा ही तळवटीतली गावं ही पाताळासारखी आहेत. रायगडावरच्या अशा गूढ गोष्टी कोणत्या? शिवाजी महाराजांनी हे जे किनारी किल्ले बांधले तसे असंख्य किल्ले पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणि मुंबईच्या आसपास बांधलेले होते, पण तिथे जे मला दिसत नाही ते इथे शिवनिर्मित किल्ल्यांवर किंवा दुर्ग साखळी, दुर्गपुंज आणि एकोटवाणे किल्ल्यांवर दिसतं. ते म्हणजे भरपूर पाण्याची व्यवस्था. दुर्ग निर्मितीतला परमोच्च आविष्कार म्हणजे राजगडाची संजीवनी माझी. दिल्ली, आग्रा ते उत्तरेतले किल्ले पाहायला एकदा मी गेलो होतो. मुद्दाम तिथे गाईड घ्यायचा. मी त्यांना विचारलं, इथे शौचकूप कुठे आहे? तर ही भिंत आहे ना, याच्या भिंतीच्या पलीकडे आहे. मी धावत धावत गेलो तिथे आणि लगेच परत आलो. ते गाईडने विचारलं, अस्वच्छ होते का? म्हणजे मी कंप्लेंट करतो आणि ते स्वच्छ करून घेतो. म्हटलं ते सगळे अत्याधुनिक आहेत, 20व्या शतकातले आहेत, मला नाही जायचं. तुमचा बादशाह सकाळी कुठे जायचा? मग त्यांनी विचारलं, तुम्ही असं काय विचारलं? एवढे वर्ष मी इथे गाईड म्हणून काम करतो, कुणी नाही विचारलं. म्हटलं माझ्या राजांनी जे किल्ले बांधलेत ना, ते सगळ्या किल्ल्यांवर शौचकूप आहे. तुमचा बादशाह कुठे जायचं हे आम्हाला दाखवा. नाही दाखवता येत. हो. या समुद्रामधल्या किल्ल्यांना महाराजांनी एवढं महत्त्व देण्याचं कारण काय? ज्याला आज आपण राणीवसा म्हणतो, मी त्याला भांडारगृह म्हणतो किंवा कचेऱ्या असतील, तर त्याला जोडून जे शौचकूप आहेत, त्यावेळेला जर त्या संडासात काहीतरी अडकलं, तुंबलं, तर त्याचा घाण वास येईल. तो येऊ नये म्हणून आज देखील आपल्या बिल्डिंगमध्ये ते व्हेंट पाईप्स असतात. तसे व्हेंट पाईप्स आहेत त्याच्यामध्ये. कदाचित महाराजांच्या स्थपतींना व्हेंट पाईप हा शब्द माहीत नसेल, पण ती रचना केली आहे 350 वर्षापूर्वी. आमच्या राजांनी नुसतेच शौचकूप नाही बांधले, जिथे मळ अडकून दुर्गंधी यायची शक्यता आहे तिथे व्हेंट पाईप्स बांधलेत आणि ते दगडी आहेत. जलास्त्राचा वापर किल्ल्याच्या संरक्षणासाठी करणारा शिवाजी महाराज हे पहिले आणि शेवटचे राजे आहेत असं मला वाटतं. महाराष्ट्रातले किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत, फायटिंग फोर्ट्स आहेत. उत्तरेतले ज्याला आपण संगमरवरी किंवा काय लाल दगडातले किंवा असे छान सुरेख किल्ले आहेत, ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. तो मुळामध्ये राजेशाही राजमहाल आहे, त्याची ती संरक्षक तटबंदी आहे. त्याला किल्ला म्हणणं अवघड आहे. तिथे एकाही त्या किल्ल्यावर तोफेचा गोळा आपटला आणि त्याची खून दिसते असं नाही आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांवर असं बघायला मिळतं आपल्याला. रायगड ही राजधानी आहे, तिथे लेखण्यासारख्या लागणार तर बोरूची लागवडच केली आहे तिथे. म्हणजे किल्ल्याला जरी 2-5 वर्ष वेढा पडला तरी लेखण्या नाही कमी पडणार. वा. फोर्ट आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल लिहिणारा सिडने टॉय हा पहिला माणूस आहे. रायगडावर वाघ्याचा पुतळा असायला हवा की नको? मित्रांनो, आजचा विषय फार भारी आहे, कारण सह्याद्रीमध्ये फिरत असताना आपल्याला अनेक अशा गोष्टी असतात की त्यांची रहस्य आपल्यासमोर उलगडल्या गेलेली नसतात. रायगड, राजगड सारखे किल्ले आपण कित्येक वेळेस पाहतो. या सह्याद्रीतल्या गडकोटांना फिरण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातले कित्येक मावळे आजही दिवस रात्र या सह्याद्रीमध्ये भटकंती करतात, अभ्यासपूर्ण भटकंती करतात. आणि त्यासाठी ज्या ज्या अभ्यासकांची पुस्तकं आपल्याला मार्गदर्शक आहेत, त्यातलेच एक अभ्यासक म्हणजे प्र के घाणेकर सर, ज्यांनी या गडकोटांवर, या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीवर, हिमालयावर, या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवर, इथल्या झाडांवर, झुडपांवर, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर 100पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत. ज्यांनी 35,000पेक्षा जास्त वृत्तपत्रांच्या कात्रांचा संग्रह केला आहे. ज्यांच्याकडे लाखो फोटो आहेत, जे अविरतपणे इतिहासाला, गडकोटाला किंवा या निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींना आपलं त्यांनी आयुष्य वाहिलेलं आहे. असे प्र के घाणेकर सर आज आपल्यासोबत इतिहासातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर माहिती देण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी या इतिहास कट्ट्यावर उपस्थित आहेत. सर, या इतिहास कट्ट्यावर तुमचं स्वागत. धन्यवाद. खरं तर ही सर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आज या इतिहास कट्ट्यावर आपण आलात आणि तुमची पुस्तकं वाचून आम्ही बऱ्यापैकी गोष्टी फिरलोय, जगलोय, अनुभवलोय. त्यात आता तो दुर्ग जिज्ञासा असेल, 7 सह्याद्रीची पुस्तक असेल, दुर्गेश्वर रायगड पुस्तक असेल, ही पुस्तकं सर आमच्यासाठी मार्गदर्शक ठरलेली आहेत. सर, छत्रपती शिवाजी महाराज हा बालवयात आपल्या मनावर होणारा संस्कार आणि शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस आपल्यासमोर नाव येतं त्यावेळेस आपसुकच आपल्या डोळ्यासमोर दुसरी एक गोष्ट उभी राहते, ते म्हणजे शिवाजी महाराजांचे किल्ले. सर, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर आपण बरीच पुस्तकं लिहिली. त्यातल्या एका पुस्तकाचं टायटल आहे शिवरायांचे दुर्गविज्ञान. तुम्ही दुर्ग बांधणी, दुर्ग स्थापत्यशास्त्र असा शब्द न वापरता शिवरायांचे दुर्गविज्ञान हा शब्द का निवडला आणि शिवरायांचे दुर्गविज्ञान म्हणजे काय? कसं आहे की मुळातला मी विज्ञानाचा विद्यार्थी. जी. मी
बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र शिकवलं. त्यामुळे एखाद्या गोष्टीत विज्ञान आहे म्हणजे नेमकं काय आहे? हं. तर विशेष वापर केलेलं ज्ञान ज्याच्यात आहे ते विज्ञान. अशा अर्थाने तो मी शब्द वापरला. आणि गंमत अशी आहे की थोडं मी विषयांतर करतोय. महाराष्ट्र हा एक अद्भुत प्रदेश आहे. हो. त्याच्यामध्ये जितके म्हणजे संख्येने आणि जितक्या विविधतेचे किल्ले आहेत, तितके जगात कुठेही नाहीत. गेले 1000-1500 वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये दुर्गबांधणी चालू आहे. हं. त्याच्यामध्ये इथले ज्या राजवटी आहेत, मग ते राष्ट्रकूट असतील, यादव असतील, शिलाहार असतील, जी काय मंडळी असतील त्यांनी ते किल्ले बांधलेच. पण हे सगळं जे मध्ययुग आहे, म्हणजे 12वं शतक ते साधारणपणे 17वं शतक आपण त्याला मध्ययुग म्हणायला हरकत नाही. तर त्यावेळेला अनेक परदेशी सत्तांनी पण महाराष्ट्रात येऊन किल्ले बांधले. ते नुसतेच परदेशी नव्हते, परखंडातली मंडळी इथे आली. आफ्रिकेतल्या लोकांनी येऊन किल्ले बांधले. जंजिरा, ज्याला आपण मुरुड जंजिरा म्हणतो, तो जंजिरा किंवा खांदेरी उंदेरीपैकी उंदेरी हा या आफ्रिकन सिद्धीने येऊन बांधलेला किल्ला आहे. बरोबर. पोर्तुगीजांनी तर मुंबई उपनगर, पालघर, ठाणे या प्रदेशामध्ये उत्तर फिरंगण त्याला म्हणायचे, तिथे अनेक किल्ले बांधलेले आहेत. गोव्यामध्ये अनेक किल्ले त्यांनी बांधलेले आहेत. तर डचांनी वेंगुर्ल्याची ज्याला वखार आपण म्हणतो तो भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ल्याच्या सगळ्या निकष त्याला लावले तर ते उतरतात. बरं. तसं मध्य आशियातल्या लोकांनी येऊन इथे किल्ले बांधले. औरंगजेबाचाच एक दूध भाऊ आपण म्हणू हं. संबंधित, त्यांनी पेडगावचा किल्ला बहादूरगड हा त्यांनी बांधला. बाकीच्या सगळ्या भुईकोटांपेक्षा त्याची रचनाच वेगळी आहे. हो. तर देशी आणि परदेशी लोकांनी महाराष्ट्रात किल्ले बांधले. 1750 साली बांधला गेलेला एक किल्ला जो भुईकोट किल्ला आहे, मालेगावचा किल्ला आहे तो. आणि 1760 साला पुरा झालेला मल्हारगड सोनोरीचा किल्ला आहे. म्हणजे अगदी 18व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात किल्ले बांधणे चालू होतं. म्हणजे शिवपूर्वकालीन आणि शिवोत्तरकालीन असे किल्ले एका बाजूला आणि शिवनिर्मित किल्ले एका बाजूला, अशी जर आपण तुलना केली तर जेवढ्या चिकित्सकपणे या दुर्गबांधणीत महाराजांनी प्रयोग केलेले आहेत, तसे अन्य किल्ल्यात दिसत नाहीत आपल्याला. आणि हे असंच का, याचं उत्तर तुम्हाला कागदपत्रात नाही मिळणार. पण आपण जर त्याचा विचार केला तर ते उत्तर आपल्याला सापडवता येतं. ते मी शिवरायांचं दुर्गविज्ञान या पुस्तकामध्ये लिहायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण मी मुद्दाम सांगतो, ते माझ्या अथातो दुर्ग जिज्ञासामध्ये पण आहे, की एखाद्या किल्ल्याकडे येण्याचा रस्ता कुठून असावा आणि कुठे असावा याचाही त्यांनी विचार केला आहे. समजा एक डोंगरी किल्ला आहे, या इथे दार असणं अपेक्षित आहे. तर ते खालनं म्हणजे ज्याला आपण घेरा म्हणतो, घेऱ्यापासून साधारणपणे 2/3 उंची चढून आल्यानंतर एक तटबंदी मिळते. त्यात तो किल्ल्याचा महादरवाजा आहे. अजून शेवटी 1/3 किल्ला चढायचा राहिलेलाच आहे. तर तिथे आल्यानंतर शत्रूंनी समजा ते ठिकाण जिंकलंच, तरी त्याला पुढे हे एवढं अजून चढायचं आहे, हा एक मानसिक दबाव त्याच्यावर येतो. होय. हा विज्ञानाचाच भाग आहे. बरोबर. मग ते नुसतं इथे नाही, तिकडे इकडनं रस्ता येऊ शकतो, इकडनं रस्ता येऊ शकतो, इकडनं रस्ता येऊ शकतो. शिवनिर्मित किल्ल्यांवर तो इकडनंच इकडे येतो. आता इकडनं आणि तिकडनं हे काही नीट नाही. तर आपण किल्ल्याच्या दाराकडे येत असताना आपल्या उजव्या बाजूला तटबंदी असते. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे प्रतापगड. आपण बरोबर. जिथे गाड्या लावतो हो. आणि नंतर मग त्या वाटेने जातो. त्या वाट आता खूप रुंद केली आहे, कारण पंडित जवाहरलाल नेहरू त्या शिवपुतळ्याचं अनावरण करायला आले होते, त्यावेळी तो रस्ता रुंद आला. तर त्या उजव्या बाजूला पूर्ण तटबंदी आहे. आता या गोष्टीला आपण जर का असं मी हे सांगतो, हे सगळ्याच शिवनिर्मित किल्ल्यांबद्दल आहे. मी प्रतापगड उदाहरण म्हणून घेतलं फक्त. तर त्यावेळी लढण्याची 2च हत्यारं होती, एक ढाल आणि तलवार. तर ढाल ही डाव्या हातात आणि तलवार ही उजव्या हातात, कारण बहुसंख्य लोक उजव्या हाताने सगळी कामं करत असतात, बहुसंख्य लोक. तर
त्या तटबंदीवर बसलेले लोक हे वरनं जर दगड मारला खाली तर तो लागेल, तर तो अडवायला पाहिजे. तलवारीने अडवायला लागला तर अडवता येईल, पण तलवारीची धार जाईल. आणि ढाल अशी करून जर त्या अरुंद वाटेने त्याला पळत पळत जायचं, कारण दगड सारखेच येतात, अनेक ठिकाणांवर येत आहेत, तर तो पायात पाय अडखळून पडेल आणि असा माणूस तिथे पडला शत्रूचा की वरनं भाला किंवा बाण येईल आणि तो माणूस. मग त्याच्यात विज्ञान आहे की नाही? तर माणसं काय आणि केव्हा आणि कसं वापरतात शस्त्र याचा अभ्यास असल्याशिवाय असं करता येणार नाही. पण तुम्ही शिवपूर्वकालीन किल्ले जर बघितलेत तर असं नाही आहे. उजवीकडे तटबंदी असं काही नाही आहे. आणि त्या किल्ल्याच्या दाराच्या जवळ जाईपर्यंत दरवाजाच दिसत नाही. मग ते रायगड घ्या, राजगड घ्या, कुठलाही किल्ला असं वळावं लागतं. आता तो वळला की त्या बुरुजावर बसलेले जे मावळे आहेत ते भाले आहेत, बाण आहेत, दगड आहेत, काय अनेक साधने त्याचा वापर करणार. म्हणजे याच्यासाठी शत्रू काय करतोय किंवा काय करणार याचा आधीच अंदाज घेऊन त्याची उपाययोजना करणं हे विज्ञान आहे असं मी समजतो. विशेष ज्ञान त्याचा वापर करून दुर्ग बांधणी केलेली. आणि माझ्या त्या शिवरायांचे दुर्गविज्ञानमध्ये मी अनेक किल्ले, शिवनिर्मित किल्ले त्यांची माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये त्याची रेखाचित्र पण दिली आहेत आणि प्रकाशचित्र म्हणजे फोटो पण दिलेले आहेत. त्यामुळे तो विषय समजून घेता येतो, मी समजायला सोपं जातं. अशा दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या दुर्गरचनेकडे कोणी बघितलेलं नव्हतं. मला असं वाटलं की ते आपण लोकांपुढे, आपल्याला कळलंय ना, ते लोकांपुढे मांडूया. ठीक आहे, कदाचित चुकीचं असेल ते, मग ते का चुकीचं आहे हे तरी मला कळेल ना. अजूनपर्यंत मला कोणी त्यात काही खोट दाखवलेली नाही आहे. ते आम्ही असं समजतो की हा विषय आता लोकांच्या पचनी पडलाय. होय. सर, आपल्याच त्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर स्वतंत्र प्रकरण एक राजगडाच्या संजीवनी माचीबद्दल. हो. आणि राजगडाची संजीवनी माची ही प्रत्येक डोंगर भटक्याचं किंवा प्रत्येक दुर्ग अभ्यासकाचं आकर्षण राहतं. त्याच्याविषयी थोडं सांगा ना सर. राजगड हाच एक मुळी अफलातून जागा आहे. महाराजांच्या ताब्यामध्ये आपल्याला सगळ्याच्या तारखा नीट माहिती असतातच असं नाही, पण यात वाद आहे, आधी तोरणा आला का आधी राजगडची जी जागा आहे ती आली, हे तो भाग इतिहास तज्ञांवर सोडून देतो मी. पण तोरण्यावर त्यांना जी संपत्ती मिळाली, जे पैसे त्यांना मिळाले, भूमिगत धन मिळालं, त्याचा उपयोग करून त्यांनी या मोरंबा देवाच्या डोंगरावर तटबंदीचं शेला पागोटं चढवलं. काय वय असेल महाराजांचं त्यावेळेला? 15-16. याच्यापेक्षा काही ते नाही, कारण 1645 मध्ये तोरणा मिळाला अशा आपण समजतो. त्याच्या आसपास केव्हा तरी हे बांधायला सुरुवात केली. तसं बघितलं तर एका जहागीरदाराचा हा मुलगा आहे. म्हणजे खूप दुर्ग बांधणी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. म्हणजे त्या जहागिरीमध्ये असंही काही नव्हतं. बरोबर. त्यांच्याकडे दुर्ग बांधणीतले तज्ञ होते असंही काही आपल्याला नोंद मिळत नाही. त्यांच्याकडे एक 500 किल्ले ते पाहून आलेले आहेत. आता या किल्ल्यातलं हे चांगलं आहे, या किल्ल्यातलं हे वेगळं आहे, हे आपल्याला उपयुक्त आहे, अशीही काही त्यांना अनुभव नव्हता. मजबूत पैसा आहे असंही नाही. आणि गमतीने सांगायचं तर त्यांना वर्ल्ड बँकेचं लोन पण नव्हतं आणि फॉरेन कोलॅबोरेशन पण नव्हतं. 15-16 वर्षाच्या एका युवकाने आपल्या डोळ्यापुढे एक चित्र आणलं, असा किल्ला मला बांधायचा आहे, आणि तो त्यांनी बांधून घेतला. स्वप्न बरेच जण बघतात, पण ते प्रत्यक्षात आणणं खूप अवघड असतं. काही आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्सच्या मंडळींना आम्ही घेऊन गेलो होतो. मी जेव्हा आम्ही म्हणतो आदरार्थी बहुवचन नाही, आम्ही दोघं जवळ असं म्हणतोय आम्ही. तर 20 लाख घन मीटर एवढा दगड त्या राजगडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. काही खालनं दगड वर नाही आणलेला, तिथल्याच काही भागातनं तो निर्माण केलेला आहे. ज्या वेळेला आपण राजगडाची संजीवनी माची पाहायला जातो तर ती बाकीच्या माचांपेक्षा खूप वेगळी आहे. किंवा रायगडासारख्या, प्रतापगडासारख्या किंवा अन्य किल्ल्यांवर अशी माची नाही आहे. मग इथेच का? तर राजगड तोरणा जोडणारी जी, ज्याला आपण सोंड म्हणतो किंवा रीज म्हणतो, त्या बाजूनी या संजीवनी माचीच्या पायथ्यापर्यंत येणं हे खूप सुलभ आहे. खूप अवघड कडे नाही आहेत तिथे. म्हणजे ती गडाची सर्वात नाजूक भाग आहे. अशा जागी जास्तीत जास्त संरक्षणात्मक तटबंदी बांधली पाहिजे. तर ती मी त्याला
नेहमी म्हणताना म्हणतो की दुहेरी वक्र रेषांकित नाळयुक्त तटबंदी असलेली आणि चिलखती बुरुजांनी सजलेली अशी ती माची आहे. वा. म्हणजे हे खूप मोठं वाक्य झालं, पण ते डोंगराची जी सोंड आहे त्या सोंडेला तटबंदी बांधलेलीच आहे. त्याच्यानंतर जेमतेम एक 4-4.5 फूट 1.5 मीटर साधारणपणे ती रुंदी ठेवून परत तटबंदी बांधली आहे. हो. आणि तटबंदी कधीच सरळ नसते. ती डोंगरात जशी वेडी वाकडी वळणं असतील तशी ती बांधली जाते. काही ठिकाणी म्हणजे बुरुजांच्या ठिकाणी या तटबंदीत जो बुरुज आहे त्या बुरुजाला खालच्या बाजूला आणखी एक चिलखत घातल्यासारखं आहे. चिलखती बुरुज असं याला म्हणतात. तर शत्रू जर तिथपर्यंत आला आणि त्याच्याकडे काही त्यावेळचा जो काही पल्ला असेल त्या तोफा घेऊन आला आणि त्यांनी जर त्याच्यावर मारा केला तर ही बाहेरची भिंत पटकन पडेल. पडताना ती पहिल्यांदा पडेल. त्या भगदाडातनं शत्रू आत यायचा प्रयत्न करील. आत आल्यानंतर त्या नाळेमध्ये म्हणजे 2 तटबंदींच्या मध्ये जी जागा बोळासारखी शिल्लक आहे त्यात तो घुसेल आणि त्याला वर चढायला कुठनंच जागा नाही आहे. तो इकडे जाईल किंवा इकडे जाईल. ते तसंच आहे. म्हणजे त्याला आणि वर वर संरक्षक मावळे आहेतच. ते भाले मारतील, काय काही त्यांच्या हातात जे असेल ते प्रतिकार करतील. चिलखती बुरुज जो आहे तर खालनं जर आपण बघितलं तर चिलखतच आपल्याला दिसतं. बुरुज दिसतच नाही. तो बुरुज त्याच्यापेक्षा त्यात झाकला जातो. तर त्या बुरुजावर मारा केला तर चिलखत पडलं तरी बुरुज शिल्लकच आहे. तर इतकं वेगळ्या तऱ्हेची रचना तिथे केली याचं कारण ती त्या जागेची गरज होती. आणि किल्ले मुळामध्ये कशा करता बांधले तर ती त्या ठिकाणाची त्या राजवटीची भूराजनैतिक गरज होती. जिओ पॉलिटिकल नीड होती. करेक्ट. त्याला अनुसरून जे करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं, जे अन्य किल्ल्यांवर बघायला मिळत नाही. म्हणून याचं वेगळेपण. आणि ती माची तुलनेने सुवेळेपेक्षा रुंद आहे. त्यात पाण्याची टाकी आहेत. म्हणजे आपल्या मावळ्यांना पाण्यासाठी सुद्धा कुठे जायला लागता कामा नये, शत्रूवर कायम लक्ष राहील अशी त्यात व्यवस्था केलेली आहे. तर मी नेहमी म्हणेन शिवदुर्ग निर्मितीतला परमोच्च आविष्कार म्हणजे राजगडाची संजीवनी माची. असं त्याच्या पूर्वी कधी झालं नाही, नंतर कधी होईल असं दिसत नाही. त्यामुळे ज्याला दुर्ग रचनेचा अभ्यास करायचा आहे त्याला संजीवनी माचीचा अभ्यास करावाच लागेल. आणि ती दिसायलाही खूप सुंदर दिसते. 3 टप्प्यामध्ये उतरत जाते. फार सुंदर दिसते. मला त्या माचीचा एवढा मोह पडला की साधं सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची नावाचं एक माझं पुस्तक आहे. त्याच्या मुखपृष्ठावरच तो मी फोटो घेतला आहे. फार फार सुरेख अद्भुत रचना आहे ती. होय सर. म्हणजे मी खरं तर हा प्रश्न विचारणं तुम्हाला चुकीचं आहे, पण मला राहवत नाहीये. कारण तुम्ही गडांचा राजा राजगड नावाचं पुस्तक लिहिलंय. दुर्गेश्वर रायगड नावाचं पुस्तक लिहिलंय. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून या नावाने रायगडावर एक पुस्तक संपादित केलेलं आहे. सर, तुम्हाला जर असं विचारलं, म्हणजे मीही चुकीची तुलना करत असेल कदाचित, पण राजगड आणि रायगड ह्या 2 किल्ल्यांमध्ये तुम्हाला जर विचारलं की तुमच्या आवडीचा किल्ला कोणता, तर सर तुमचं उत्तर काय असेल? कसं आहे की माझ्यासमोर श्रीखंड ठेवलं आणि बासुंदी ठेवली आणि विचारलं तुला यातलं काय आवडेल, तर मला दोन्ही आवडतं. हो, बरं, मला तो डायबिटीसचाही काही प्रश्न नसल्यामुळे मला दोन्ही खाता येतं. तर उत्तर अवघड आहे. पण ज्या राजगडाची बांधणी साधारणपणे 1647च्या सुमाराला पूर्ण झाली किंवा राहण्याजोगा तो झाला म्हणून महाराज पुण्यावरनं राजगडावर आले. साधारणतः 1647 ते 1672 अशी 25 वर्ष महाराज तिथे राहिलेत. म्हणजे मी बांधलेला किल्ला इतका भक्कम आहे की मी तिथे राहू शकतो. अनेक आक्रमणं झाली त्यांच्यावर, पण त्यांनी राजगड सोडायचा विचारही नाही केला किंवा राजगडची तशी कसोटी कुणाला घेताही नाही आली की तो किती बळकट आहे म्हणून. तर एका युवकाने बांधलेला आणि त्याच्या बांधणीवर स्वतःचा एवढा विश्वास की 50 वर्षाच्या आयुष्यातली 25 वर्ष म्हणजे निम्म आयुष्य त्यांनी तिथे राहिलेत ते. तर दुर्ग बांधणी म्हणून विचारलं तर राजगड खूपच सुरेख आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी. तर राजगडावर त्याची उंची 4500 फुटाच्या पेक्षा जास्त आहे.
त्यामुळे तळवटीतून वर जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, त्या वनस्पतींबरोबर किडे, फुलपाखरं, त्यांना खाणारे पक्षी हेही आपल्याला दिसतात. त्याची कलारग्याची झाडी किंवा कमरग्याची झाडी हीही शाबूत आहे. त्यामुळे राजगड आवडतो. आणि दुर्ग बांधणीचं मी आता सांगितलंच की तो खूपच सुरेख आहे. आणि रायगड हा खूप विचार करून रायरी किल्ल्याचं रूपांतर रायगडामध्ये महाराजांनी केलेलं आपल्याला दिसतं. कारण बहुधा 1672च्या आसपास केव्हा तरी ते तिकडे राहायला गेले असावेत. आपल्याला नक्की तारीख नाही माहिती, म्हणजे अजून तरी काही सापडलेली नाही आहे. पण 72च्या आसपास केव्हा तरी ते गेलेले आहेत. तर त्याच्यानंतरचं त्यांचं सगळं जर राजकारण बघितलं तर ते कोकणामध्ये आहे. हो. त्यांचा सख्खा शत्रू जंजिरा, सिद्धी हे रायगडापासून तसं जवळ आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यावर दाब ठेवायचा असेल तर आपली राजधानीच तिथे असलेली चांगली. आणखीन रायरी किल्ला हा एक अत्यंत सामान्य किल्ला होता. काही फार बलदंड किल्ला तो नव्हता. तर हे रणक्षेत्रच शत्रूला माहीत नव्हतं. ना आदिलशहाला, निजामशाही नव्हतीच त्यावेळेला, पण आदिलशाह, पोर्तुगीज, मोगल यांना ते रायरी किल्ल्याचं रणक्षेत्र कुठे आपण उभं राहिलं तर मारा चांगला करता येईल, या रायरी रायगडचं दुर्बलत्व कशात आहे, त्याचा स्ट्रॉंग पॉईंट कुठे आहे, हे सगळं कोणाला माहितीच नाही आहे ना. तर त्यामुळे तिथे शत्रू येणं हेच दुरापास्त होतं. त्या बहादूर खान कोकलदाशाला, जो पेडगावचा किल्ला बहादूरगडचा तो किल्लेदार होता, त्याचं एकदा पत्र आलं की तुम्ही ते सगळं आम्हाला शरण या आणि ते नाही तर मी तुमच्यावर स्वारी करतो. त्याने लिहिलंय, उद्या येणार असाल तर आजच या. माझ्या मुलखात इतका पाऊस पडतो, तुम्ही कल्पनेचा घोडा नाचवणंही अशक्य आहे. तुम्ही तर प्रत्यक्ष घोडे घेऊन येणार आहात आणि जुलै ऑगस्टचा सीझन आहे तो. तर त्यात पुढे म्हणतात महाराज की इथे उडत्या पाखराचे पंखावर शेवाळ उगवतं, इतका पाऊस इथे पडतो. तर एका बाजूला काळ आणि दुसऱ्या बाजूनी गांधारी, अशा दोन नैसर्गिक त्याला संरक्षण मिळालेलं आहे. आणि कोंझर हा गडाचा पायथा आहे, तिथपासनं रायगड आज डांबरी रस्ते आले, तो सोपा झालाय, पण त्यावेळेला ती सगळी ठिकाणं लढवत रायगडाकडे यायचं आहे आपल्याला. तर त्यामुळे कल्पक नियोजन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला रायगडाबद्दल शिवाजी महाराजांनी वापरलेलं दिसतं. मग ते त्याच्या दुर्ग बांधणीत आहे, वेगवेगळ्या वास्तू कशा रचलेल्या आहेत त्याच्याबद्दल महाराजांचं तिथे आहे. एवढा दुर्गम किल्ला, पण त्याला किमान पळून जाण्यासाठी एक तरी वाट असायला पाहिजे. तो वाघ दरवाजा तिथे आहे, इकडे एक चोर दरवाजा आहे, किंवा त्या भवानी टोकावरनं पण जाता येऊ शकेल. पण गडाला जे काही आवश्यक आहे ते सगळं रायगडावर तिथे आहे. रायगडावर भरपूर सपाटी आहे. त्यामुळे वाढलेल्या राज्याच्या व्यवस्थापनासाठी, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जी जागा लागणार आहे ती राजगडावर नव्हती, ती इथे त्यांना मिळाली. पाणी भरपूर आहे. तर या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या दुर्ग रचनेचा विचार करून कसं आपल्याला करावं लागतं हे आपल्याला तिथे बघायला मिळतं. त्यामुळे रायगड पण आवडतो. आणि महाराजांच्या आयुष्यातला किंवा महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासातला सर्वोच्च बिंदू म्हणजे महाराजांचा रायगडावर झालेला राजाभिषेक. आणि मी मुद्दाम राजाभिषेक असा शब्द वापरतोय कारण तो अभिषेक राजाला झालाय, राज्याला झालेला नाही. तो अभिषेक ज्या पोथीला धरून झाला, ती गागाभट्टांची पोथी श्री शिवराजाभिषेक प्रयोग हा, त्यात राजाभिषेक असं गागाभट्ट म्हणतात. जगात एकच व्यक्ती अशी होती की ज्यांनी एक राजाभिषेक पाहिला आणि एक अनुभवला, संभाजीराजे. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक त्यांनी पाहिला होता आणि त्यांना स्वतःला राजाभिषेक त्याच रायगडावर झालेला होता. त्यांचं जे ग्रंथरचना आहे त्याच्यामध्ये त्यांनी 10व्या श्लोकामध्ये राजाभिषेक असा शब्द वापरलेला आहे. आता ते जास्त अचूक शब्द वापरतात असं आपण धरायचं, मग आपण चुकीचा शब्द का वापरायचा म्हणून मी राजाभिषेक असा शब्द वापरला. तर या राजाभिषेकाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी कराव्या लागल्या त्या सगळ्या राजगडावर जमल्या असत्याच असं नाही.
रायगडावर त्या जमू शकल्या. सपाटी खूप होती. 4 लोकं जास्त आली तरी त्यांची राहायची व्यवस्था करता येऊ शकणार होती. आणि त्यावेळेला एकही शत्रू हल्ला करू शकणार नव्हता, कारण पावसाच्या तोंडावर हो. राहत होते. त्यामुळे त्यांना काळ, गांधारी आणि ते महापूर पाऊस हे सगळं माहिती असल्यामुळे कोणी येणार नव्हतं तिथे. तर हे हे त्यांचं जे नियोजन आहे सगळं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या अनेक गोष्टी आपण नावाजतो, त्यात त्यांचं गुप्तहेर खातं, तसं कुठच्याही गोष्टीचं नियोजन आणि काय होऊ शकेल, काय आपल्याला अपेक्षित आहे, याचा विचार करून केलेली सगळी व्यवस्था, हे आपल्याला रायगडावर नक्कीच अनुभवता येतं. सर, रायगडावर तुम्ही बऱ्याचशा पुस्तकांचा अभ्यास केला. आत्ताच आपल्यासोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट कळाली, की 35,000 पेक्षा जास्त वृत्तपत्रांच्या कात्रणांचा तुमच्याकडे संग्रह आहे. त्यात रायगडावरची कात्रणं 8 फाईल भरून तुमच्याकडे आहेत. दुर्मिळ पुस्तकं तुमच्याकडे आहेत. मध्यंतरी मी तुमच्याच पुस्तकामध्ये एक उल्लेख वाचला होता, की रायगडावर प्रकाशित झालेली सर्व पुस्तकं, फक्त 1 का 2 पुस्तक हं, तुम्हाला अजून उपलब्ध हं, झालेलं नाही. हं. बाकी सर्व पुस्तक तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत. एवढा अभ्यास करून सुद्धा रायगडावरच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, की ज्या आजही आपल्यासाठी गूढ समजल्या, आपण त्याला समजतो किंवा त्याची उकल झालेली नाही. बऱ्याचशा प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळालेली नाहीत. नेमकं सर असं कशामुळं? रायगडावरच्या अशा गूढ गोष्टी कोणत्या आहेत? रायगडच्या गूढ म्हणण्यापेक्षा आपल्याला त्या कळलेल्या नाहीत किंवा कळू शकत नाहीयेत. अनुत्तरित आहेत. हां, अनुत्तरित आहेत. याची कारणं 2-3 आहेत. एक म्हणजे ज्यावेळेला 10 मे 1818 या दिवशी प्रॉथरनी हा किल्ला ताब्यात घेतला. म्हणजे तो जिंकला नाहीये. वाटाघाटी करून वाराणसीबाईंनी आणि शेख अबू किल्लेदार त्यांनी तो तहामध्ये दिलेला किल्ला आहे. त्यावेळेला म्हणजे 26 एप्रिलपासून 9 मेपर्यंत जो हे तोफांचा मारा पोटल्याच्या डोंगरावरनं केला गेला. मेजर हॉल त्याचा प्रमुख होता. तर त्यावेळेला आणि रायगडवरच्या बहुसंख्य वास्तू याच्यामध्ये लाकडाचा पूर्ण वापर केलेला होता. त्यामुळे त्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे ते जळालं आणि रायगडवरच्या सगळ्या वास्तू या जळून पडल्या सगळ्या खाली, म्हणजे काही शाबूत राहिल्या नाहीत. आता अशा रायगडाबद्दल लोकांना नंतर गेल्यानंतर कळलं असतं, की आम्ही आलो होतो या इथे अशी-अशी वास्तू होती, तिथे असं-असं काम केलं जायचं. पण ते रायगडाबाबतीत झालं नाही. बाकीच्या कुठच्याही किल्ल्याबद्दल नाही. पण रायगडाबद्दल 1818 ते 1883 अशी जवळ-जवळ 65 वर्ष रायगडावर कोणाला जाऊच दिलं नाही. तो वन खात्याच्या ताब्यात होता आणि कोणी जाऊ शकलं नाही. 1883 मध्ये जेम्स डग्लस हा प्रवासी पहिल्यांदा गेला आणि त्याच्या नंतर लगेचच गोविंद बाबाजी जोशी हे बडोदेकर गायकवाड सरकारने पाठवलेले एक संशोधक आणि त्यांनी पुस्तक पण लिहिलं आहे. ते रायगडवरचं मराठीतलं पहिलं पुस्तक आहे. जी. तेही माझ्याकडे आहे. तर 65 वर्ष एखाद्या किल्ल्यावर जर कोणी गेलंच नाही, तर ही वास्तू ही आहे, ती वास्तू ती आहे, या वास्तूचा उपयोग याच्यासाठी होत होता. ही जी एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे अशी जी माहिती हस्तांतरित होते, ती रायगडबद्दल थांबली ना. हो. समजा एखादा 8-10 वर्षाचा मुलगा रायगडावर 1818 मध्ये होता आणि तो 65 वर्षांनी म्हणजे वयाच्या 75 नंतर तिथे आला, तर त्याला ते सगळं आठवेल का? किंवा आठवलं तरी बरोबर असेल का? नाही सांगता येणार ना. बाकीच्या किल्ल्यांवर अशी जायला बंदी घातलेली नव्हती. इतकी कडक बंदी घातलेली नव्हती. त्यामुळे रायगड वरची एक वास्तू ही आहे आहे का ती आहे. या वास्तूला हे म्हणायचं का वास्तूला ते म्हणायचं. हे सगळं तुटलं. 1883 नंतर जे लोक जायला लागले, ते बहुतेकांनी जेम्स डग्लसच्या पुस्तकाचा आधार घेतला. गोविंद बाबाजी जोशींच्या पुस्तकाचा आधार घेतला. आणि मग त्या वास्तूंची नावं जी शिवकाळातच होती असं काही आपल्याला सांगता येत नाही. शिवकाळात या वास्तूला हेच म्हणत होते असं नाही सांगता येत. आज आपण महादरवाजा म्हणतो, पण त्यावेळी त्याला काय दरवाजा नाव होतं माहीत नाही ना आपल्याला. बरोबर. किंवा वाघदरवाजा आपण आज म्हणतोय. तो वाघदरवाजाच म्हणत होते का? नाही माहिती आपल्याला. आपण म्हणतोय त्याला. रायगडचा एखादा जुना नकाशा जर मिळाला, मग तो शिवकाळातला असू दे, पेशवाईतला असू दे, ब्रिटिश काळातला असू दे किंवा अगदी अलीकडच्या म्हणजे गेल्या 75 वर्षातला असू दे. त्याच्यावर लिहिलेली नावं जी आहेत,
ते आपल्याला त्याची फोड करून सांगू शकतील. तर रायगडबद्दल हे झालं. दुसरी गोष्ट अशी की 3 नोव्हेंबर 1689 या दिवशी इतिकत खानाने, म्हणजे नंतर त्याला जुल्फिकार खान किताब मिळाला, त्यांनी रायगड परत तो तहत झालाय, ताब्यात आला त्याच्या. त्यावेळेला त्याच्या दृष्टीने ही शत्रूची जागा होती. हो. त्यामुळे तिथला दफ्तरखाना, तिथल्या वास्तू किंवा त्या वास्तू ओळखता येईल अशा तिथल्या खुणा, याची त्याला काहीच दिक्कत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याचा पुरेपूर नाश केला. नाश केलाच असं नाही सांगता येणार, हं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हं. आणि नंतर वारा, वादळ, ऊन, पाऊस यामुळे ते पडत गेलं, पण त्याची दुरुस्ती करायला कोणी नव्हतं. बरोबर. ज्यावेळेला हा मोगलांकडे किल्ला गेला, इतिकत खानाकडे गेला, मी मुद्दाम जुल्फिकार खान म्हणत नाही, कारण नंतर त्याला तो किताब मिळालेला आहे. तर इतिकत खानाकडे गेल्यानंतर एक मोगली अधिकारी ते किल्लेदार म्हणून आला, शिवसिंग, आणि त्यांनी फार नासधूस केल्याची नोंद आपल्याला मिळत नाही. पण नासधूस करायला त्याकडे एवढे आहे ते राहायचं, मोकळं व्हायचं, कोणी सांगितलंय पाडापाडी करायला? त्यामुळे त्यावेळेला पाडापाडी झाली नसावी. पण नंतर ज्यावेळेला तो 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर सगळीच मंडळी उत्तरेकडे गेली. तेव्हा हे सूरसिंग आणि शिवसिंग, म्हणजे ते वडील आणि मुलगा होते, किल्लेदार होते त्याचे, ते तिकडे गेले. पण जाताना कोणाकडे ते सोपवायला पाहिजे ना. बरोबर. ते सिद्धीकडे दिलं. हं. आता सिद्धी हा तर महाराजांचा शत्रू आहे. त्यामुळे त्याला इथल्या कुठल्याच वास्तूमध्ये काही रस होता असं नाही. त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टीचा वापर शिवकालात होत होता, तो तसाच त्यांनी करणं अपेक्षित पण नाही. किंबहुना त्याच्या राज्यातला एक किल्ला, याच्यापेक्षा त्याच्या दृष्टीने त्याला महत्त्व नव्हतं. आपल्या दृष्टीने ती आपली तख्ताची जागा होती. परमपवित्र अशी ती जागा होती. त्यांच्या दृष्टीने तसं नव्हतं ते. नंतर तो किल्ला पोतनीसांकडे गेला, नंतर पेशव्यांकडे आला. तर त्याही वेळेला असा शोध कोणी घेतला नाहीये की या वस्तूचं नाव काय होतं. जर कदाचित शाहू छत्रपती किंवा येसुबाई साहेब महाराष्ट्रात आल्यानंतर रायगड ताब्यात मिळाल्यावर तिकडे गेल्या असत्या आणि त्यावेळेला त्यांनी इथे हे होतं, इथे हे होतं असं जर सांगितलं असतं आणि ते कोणी लिहून ठेवलं असतं, तर कदाचित ह्यातला उलगडा झाला असता. त्यामुळे ते गूढ तसंच राहिलं. आणखीन काही गोष्टीबद्दल आपली समज कमी पडते म्हणून पण ते गूढ असतं. एकच उदाहरण घेतो. रायगडची जीवनकथा हे शांताराम विष्णू आवळसकरांचं पुस्तक, म्हणजे डोक्यावर घेऊन नाचावं असं ते पुस्तक आहे. अप्रतिम पुस्तक आहे. त्यात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. आप्पाजी हरींनी ज्या वेळेला पोतनीसांकडनं तो किल्ला पेशव्यांसाठी ताब्यात घेतला, त्यात शब्द असा आहे, एका गार्द्यानी. आता गार्ड या शब्दाचं तो मराठीतलं भाषांतर, गार्दी म्हणजे तो काही परधर्मीयच असला पाहिजे असं काही नाही. बरोबर. जो गार्ड आहे त्या एका सैनिकाने एकाने जमिनीतनं एक वस्तू बाहेर काढली. त्याचं नाव राणूबाईचे कानेले. बर. तर मी अनेक शब्दकोश बघितले, मराठीतल्या तज्ज्ञ मंडळींना मी विचारलं की कानेलं म्हणजे काय. इतिहास संशोधकांना विचारलं, कानेलं म्हणजे काय माहित नाही बा. मग राणूबाईचे कानेले म्हणजे काय. तर राणूबाई म्हणजे कोण. आणि त्या आवळसकरांच्या पुस्तकात आणखी एक लिहिलं आहे की राणूबाईसाठी स्वतंत्र नेमणूक नाही, जशी शिरकाईसाठी आहे. म्हणजे काहीतरी हे पूजनीय असावं काहीतरी. आणि तो जो हौसाजी खेर होता त्यांच्याबरोबर असला, त्याला दृष्टांत, हे सगळं त्या आवळसकरांच्या पुस्तकात आहे. त्या हौसाजी खेराला दृष्टांत आला की बाहेर नाही काढायचं राणूबाईचं कानेलं, हे जमिनीतच पुरलेलं पाहिजे. मग त्यांनी काही ब्राह्मण बोलवले, त्याची पूजा केली आणि ते परत जमिनीत गाडलं. गडावर. हां. ज्या जागी होतं तिथेच ते गाडून टाकलं, पुरून टाकलं. मग त्यांनी पूजा म्हणजे कशाची केली, म्हणजे ती पूजनीय वस्तू होती. बरोबर. मग पण दगडाचं कानेलं म्हणजे काय हेच माहित नाही ना आपल्याला. तर आपल्याकडे या चातुर्मासामध्ये कहाण्या सांगितल्या जातात. त्यात आदित्य राणूबाईची कहाणी अशी एक कहाणी आहे. ती कहाणी नाही सांगत तर मी तुम्हाला. पण आदित्य म्हणजे सूर्य, आणि त्याची जी पत्नी होती, त्याला 4 पत्नी आहेत सूर्याच्या, म्हणजे ह्या सगळ्या मायथॉलॉजीतल्या गोष्टी. तुम्हाला मी ते सांगावं अशी परिस्थिती नाही. पण राधनी नावाची एक पत्नी आहे त्याची. तर राधनी म्हणजे राणी, राणीचं राणूबाई असं झालं असेल का. मग सूर्याच्या पत्नीचं
काहीतरी पूजनीय वस्तू इथे असायचं कारण काय? होय. मग शिवपूर्व कालापासून ते होतं का? माहित नाही आपल्याला काहीच. बरोबर. हे गूढ जोपर्यंत आपल्याला ते कानेला उकरून परत पाहता येत नाही तोपर्यंत शमणार नाही. आपल्याला कानेलं म्हणजे काय ह्याचीच उलगडा होत नाही, त्यामुळे ते गूढ राहिलंय. करेक्ट. अशा काही गोष्टी या आहेत तिथे. किंवा तुमची परवानगी असेल तर आणखी एक प्लीज. गूढ सांगतो. जी. तुम्ही जर हत्ती तलाव, ज्याला आपण आज हत्ती तलाव म्हणतो, तो गडावर आल्यावर पहिला जो कोरडा तलाव दिसतो तो, आणि तिथे ज्याला चांभार टाकं किंवा हनुमान टाकं असं म्हणतात, ते गडावरचं सर्वात चविष्ट पाणी आहे. जी. तर ते त्याच्या भिंतींवर काही वेगवेगळ्या आकृती खोदलेल्या आहेत. होय. त्याचा उलगडा नाही करता येत आपल्याला. काही वेळा ते दुरेघी त्रिकोण आहेत. काही वेळेला आपण ई अक्षर जे मराठीतलं आहे ते उलटं जर काढलं, म्हणजे ई असं न करता असं काय काढलं, तशा सारख्या काही खुणा आहेत. तिथे तर एक म्हणजे बरोबर मधली जी रांग आहे दगडांची, तिथे वरून तिसरी ओळ दगडांची, तिथे एक कुंडी आहे. त्या कुंडीतनं किंवा फ्लॉवर पॉट आहे, बरोबर. त्यातनं काही फुलं बाहेर आलेली आहेत. ती गुलाबाच्या फुलासारखी लांबून तरी दिसतात. त्याच्या कडेला 2 केळीच्या सोपट्यांसारखं, केळीच्या खांबांसारखं दिसतं. मासे आहेत. होय. आता हे चित्र हत्ती तलावावर कशासाठी? माहित नाही आपल्याला. मग त्याला मत्स्य तलाव म्हणत होते का? किंवा मासे पाळले होते का त्याच्यामध्ये? माहित नाही आपल्याला. म्हणून माशांची चित्र आहेत का? तर या ज्या गूढ आकृती कोरलेल्या आहेत तिथे, त्याचा उलगडा नाही करता येत आपल्याला आज. माझ्या दुर्गेश्वरमध्ये मी त्या आकृतीही दिलेल्या आहेत. होय. आणि मला नाही कळलेलं असंही त्यात लिहिलं आहे. आता तिसरं सांगतो गूढ आणि थांबतो, कारण काय गूढ खूप आहेत. तिथे जो एक लोखंडी खांब आहे, हो. मी त्याला खांब हा शब्द मुद्दाम वापरतोय. स्तंभ म्हणजे खांब, कारण स्तंभ हा पोकळ नसतो, पाईप नाही येतो. खाली चौकोनी आहे, मध्ये तो निमुळता सिलेंड्रिकल आहे, आणि वर त्याला एक कडी आहे आणि त्यात आणखी एक कडी अडकवलेली आहे. त्याच्यावर काही अक्षरं कोरलेली आहेत. पण तो लोखंडाचा असल्यामुळे त्याला गंज चढून बरेच पोपडे खाली पडलेले आहेत. त्यामुळे मधली अक्षरं नाही कळत. जी कळतात ती मी माझ्या पुस्तकात त्याचं दिलं आहे. आता अनेकांनी अनेक पद्धतीने त्याचं वाचन केलेलं आहे. हा खांब कशासाठी होता? अनेक गोष्टी त्यात सांगितल्या. तर हत्ती बांधण्यासाठी होता. काहींचं म्हणणं ती घड्याळ होतं, ते घटिका होती, सूर्यघटिका होती. काहींचं म्हणणं त्याला कैद्याला बांधून त्याला फटके मारायची ती जागा होती. नाही सांगता येत आपल्याला. काही जण मलखांब म्हणतात. मल्लखांब हां, सांगतात. हो. पण मलखांबाचा शोध हा देवधर नावाच्या एका माणसाने दुसऱ्या बाजीरावाच्या काळात लावलेला आहे. हो. आणि लोखंडी कधीच मलखांब नसतो, लाकडीच असतो. तर नाही उलगडत आपल्याला. आहे का नाही तर आहे. असाच एक खांब, अगदी असा नाही पण अशा तऱ्हेचा, राजमाची किल्ल्यावर आहे. बर. हां, त्याला लाट असं तिथे म्हणतात. लाट म्हणजे लोखंडी खांब. तर ही लाट किंवा हा जो लोखंडी खांब आहे, हा कशासाठी, कोणी, कधी, कशा पुरलाय तिथे, त्याच्यावर का लिहिलंय, काय लिहिलंय, नाही उलगडत आपल्याला. अशी रायगडाबद्दल असंख्य न कळलेल्या गोष्टी आहेत. कदाचित इतिहास संशोधकांनी आपल्या पेशवे दप्तरामध्ये, भारतीय संशोधक मंडळामध्ये, राजवाडे यांचं जे धुळ्याचं मंडळ आहे, अनेक ठिकाणी जुने कागद उपलब्ध आहेत. हो. त्यातल्या एखाद्या कागदात त्याचा उलगडा असूही शकेल. मग यातलं एखादं गूढ उलगडू शकेल, माहीत नाही आपल्याला. किंवा आता मेमाणे साहेब या रायगडच्या कागदांवर संशोधन करतायत. तर त्यात एखाद्या वेळेचा एखाद्या गोष्टीचा उलगडा होऊ शकेल. पण याचा तर सगळीच गूढ उलगडतील असं नाही आपल्याला सांगता येत. आणि काही आपल्या चुकीच्या कल्पना आपण रायगडावर लादतोय, म्हणूनही ती गूढ निर्माण झालेली आहे. पाचाडच्या खिंडीनंतरचा जो डोंगर आहे त्याला आपण आज रायगड समजतो. पण कुठचाही डोंगरी किल्ला जर असेल तर त्याला घेरा, म्हणजे त्याच्या तळवटीतली जी गावं आहेत, वस्त्या आहेत, तो त्याच्या घेऱ्यातला भाग असतो. रायगडच्या घेऱ्यात कोणची गावं आहेत याची नोंद आपल्याला मिळते. आणि ती माझ्या रायगड समजून घेताना नावाचं अजून एक पुस्तक आहे, त्यात मी ती गावं नेमकी कुठे आहेत ते पण दाखवली आहेत. त्यात कोंझरचं नाव आहे. म्हणजे रायगड हे तळवटीतलं घेऱ्यातलं गाव आहे. डोंगरी जर किल्ला असेल तर त्याला घेरा, मेट, माची
आणि बालेकिल्ला असे 4 भाग असू शकतात. प्रत्येक डोंगरी किल्ल्याला असतीलच असं नाही. हो. पण इथे आपल्याला दिसतात ते. तर कोंझर हा घेरा, नंतर आपण चढत चढत वर आलो, म्हणजे आता जो नवीन डांबरी रस्ता झालाय, त्या डांबरी रस्त्याच्या निम्मा चढ चढून झाल्यावर उजव्या हाताला एक आता तिथे प्लॉटिंग बिटिंग झालाय, त्यात बरंच बदललाय तो भाग तिथला. पण तिथे एक मेट आहे. जी. त्याला सावताचं मेट किंवा सावंताचं मेट असं नाव आहे. 8-9 मेट आहेत रायगडाला, त्यातलं हे एक सावंताचं मेट. तर मेट म्हणजे अनफॉर्टिफाईड प्लेस. बर. तिथे बांधकाम नाहीये, तटबंदी नाहीये, पण काहीतरी जोत्यासारखं आहे, पाण्याची काहीतरी मामूली सोय आहे. जी. आणि जाण्या येण्याच्या वाटेवर तिथनं लक्ष ठेवता येतं. आणि अत्यंत कडवे संरक्षक तिथे नेमलेले असायचे, की ते काही गडबड वाटली की ते लगेच वर कळवतील. तर वर म्हणजे कुठे? तर माचीवर. माची म्हणजे काय? गडाचा बालेकिल्ल्याच्या खाली असलेला तटबंदीयुक्त भाग. तशी राजगडाला सुवेळा माची आहे, संजीवनी माची आहे, पद्मावती माची आहे. तसं रायगडाच्या बाबतीत पाचाड ही त्याची माची होते. पाचाड माची होते? हां, कारण कोंझर हा तळवट घेरा, हो. ही मेटं आणि ती सगळी मेटं त्याच साधारणपणे उंचीवर आहेत बरं का. बर. नंतर फॉर्टिफाईड प्लेस कोणची आहे? तर पाचाडच आहे. बरोबर. आणि नंतर आज ज्याला आपण रायगड म्हणतोय तो रायगडचा बालेकिल्ला आहे. बर. आता तुम्हाला काहीतरी वाटतं म्हणून काहीतरी उगाच थापा मारता असं म्हणू शकाल. पण भूषणाच्या काव्यामध्ये एका ठिकाणी तो असं म्हणतो, महाराजांचा प्रासाद हा एखाद्या स्वर्गासारखा आहे. खालची जी माची आहे, माची शब्द वापरलाय, ती पृथ्वीलोकासारखी आहे. आणि घेरा ही तळवटीतली गावं ही पाताळासारखी आहेत. आता महाराजांचा प्रासाद आणि तळवटीतली गावं याच्यामध्ये माची म्हणजे फॉर्टिफाईड प्लेस अशी कुठली आहे? तर ती फक्त पाचाडच आहे. बरोबर. समजा मी प्रतापगडावर गेलो आणि फक्त भवानीचं दर्शन घेऊन मी परत आलो. कुठे गेला होतास? प्रतापगडला. मग लोक असं म्हणणार का, नाही नाही तू फक्त माचीवर गेला होतास, म्हणजे प्रतापगडवर नाही गेलास. माचीवर गेलो म्हणजे किल्ल्यावरच गेलोय ना मी. औरंगजेबाने हा किल्ला जिंकल्या म्हणजे त्याच्या ताब्यात आल्यानंतर, त्याच्या म्हणजे मोगलांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचं नाव बदललं आणि इस्लामगड असं नाव केलं. त्याचा जो शिलालेख आहे तो पाचाडच्या कोटावर बसवलेला होता. हो. म्हणजे औरंगजेबाच्या लोकांनी त्याला फसवलं का? गडावरच बसवलाय ना. बरोबर. तर तो पाचाड हा माचीचा भाग असल्यामुळे तो किल्ल्याचाच भाग आहे, म्हणून ती माची असायला पाहिजे. आणखी एक तिथे जो मोठा शिलालेख आहे प्रासादो जगदीश्वरस्य, त्याच्यामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, वापी कूप तडाग राजरुचिरम. तो पुढचा भाग सोडून देतो मी, म्हणजे मला माहिती आहे सगळा. जी. पण वापी म्हणजे विहिरी, कूप म्हणजे आड, तडाग म्हणजे तलाव. कसे? राजीरुचिरम, रुचकर पाण्याचे हे सगळे पाणवठे. अच्छा, ज्याला आपण रायगड समजतो ते एक तरी विहीर किंवा आड आहे का हो? नाही. मग तो काय खोटं लिहितोय? बरोबर. माची हा किल्ल्याचाच भाग असल्यामुळे ती पाचाडमध्ये आहेत. बरोबर. आड पण आहेत आणि विहिरी पण आहेत. तेव्हा आपण पाचाडच्या वरच्या भागाला, पाचाड म्हणजे पाचाड खिंडीच्या वरच्या भागाला रायगड समजण्याची चूक करतोय, म्हणून ते गुढ निर्माण झालाय. मग आता घाणेकरांना असं काहीतरी सांगावं लागतं की जे लोकांना थापा वाटू शकतात. पण माझं म्हणणं की इतके पुरावे दिल्यानंतर तो शिलालेख तर अस्सल शिवकालीन आहे. हो. रायगडाचं नामांतर हेही आपल्याला माहिती आहे. ते काय झालं हेही माहिती आहे. तो माझ्या दुर्गेश्वरमध्ये मी तो शिलालेखाचा फोटो पण दिलाय. तो चव्हाण साहेबांनी मला बेडेकरांच्या मार्फत उपलब्ध करून दिला. त्याचं मी शब्दशः जे काही आहे ते लिप्यंतर केलंय आणि त्याचा अर्थ पण दिलाय. बरोबर. तर त्यांनी रायगडाच्या माचीवर जो बसवला तर त्यांच्या दृष्टीने रायगडावरच बसवलेला आहे. हो. तर आपण हे सगळं असताना आपण आपली समजूत चुकीची करून घेतली आहे, म्हणून मग चुकीचं मानायचं का? गुढ आपण निर्माण केलं, ते जे गुढ नव्हतं पण आपण निर्माण केलं. असो, रायगडावर सर किती बोलले तरी कमी. किती म्हणजे सप्ताह करता येईल आपल्याला. फक्त एक छोटा विषय घेतो सर रायगडाचा, की ह्या गूढ अनुषंगाने आपण बोलतोय म्हणून. सर, महाराजांच्या सिंहासनाविषयी तुम्ही खूप सविस्तरपणे लिखाण केले, पण खरंच महाराजांचं सिंहासन गडावर असेल?
ज्या काही अफवा सोशल मीडियावर आपल्याला ऐकायला मिळतात. कसं आहे, चित्रे नावाचे त्यांचे जे सहकारी होते त्यांच्याकडले त्यांनी 32 म्हण सोन्याचं सिंहासन करून घेतलं याची नोंद आपल्याला मिळते. आणि जेव्हा अमोलिक रत्न त्याच्यावर जडवली आहेत. हो. त्याला 8 सिंह होते. त्या प्रत्येक सिंहाचं नाव आपल्याला त्या जुन्या कागदपत्रातनं मिळतं. माझ्या पुस्तकात दिलेत मी सगळी नावं. फक्त पूर्वेच्या सिंहाचं नाव नाही आहे, त्यामुळे ज्याच्यातच नाही, त्यामुळे मलाही माहीत नाही ते. तर सोन्याचं सिंहासन होतं, जी. ज्याचा उल्लेख हेनरी ऑक्झेंडेन, हो. जो त्या रायगडाच्या त्या राजाभिषेकाच्या वेळी तिथे आलेला होता, त्यांनी पण लिहिलेलं आहे ते, की ते सोन्याचं सिंहासन होतं. त्याला काय ते बरंच त्यांनी वर्णन केलं आहे. तर ज्या वेळेला त्यानंतर महाराजांचा जरी देहांत झाला, मृत्यू झाला, तरी संभाजीराजांची 8-9 वर्षाची कारकीर्द आहे. त्यांनाही राज्याभिषेक झालेला आहे, तेही त्या सिंहासनावर बसलेले असणार आहेत. म्हणजे तोपर्यंत 3 नोव्हेंबर 1689 पर्यंत तरी ते सिंहासन तिथे होतं. जी. नंतर शंभू पत्नी येसूबाई साहेब आणि शंभू राजे आणि येसूबाई साहेब यांचा मुलगा शिवाजी, आपल्या आजोबांचं नाव त्यांना दिलं होतं. औरंगजेबाने बदलून ते शाहू केलं, तेच पुढे रूढ झालं. तर हा बाल शिवाजी हे किल्ल्यावर होते. तर त्यांनी त्या सिंहासनाकुठे लपवल्या असं काय आपल्याला मिळत नाही. आणि अगदी गळ्याशी गाठ आलेली होती, की आपला प्राण वाचवणं आणि आबरू वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं होतं. आणि किल्ला बिनशर्त तो द्यावा लागला मोगलांना. मोगलांच्या दृष्टीने या सिंहासनाला माझ्या मनात जे पावित्र्याची भावना आहे ती त्यांच्या मनात असणार नाही. 32 म्हण सोनं आहे, ते कोण सोडणार? म्हणून आणि शत्रूची सिंहासनं अशी फोडली जाणं हे कायम इतिहासात घडत गेलेलं आहे. म्हणजे तो नादिरशहा किंवा अब्दाली दिल्लीत यायचे, त्यांनी त्या दिल्लीच्या बादशाही सिंहासनाची काही फार प्रतिष्ठा ठेवली होती असं नाही. सदाशिवराव भाऊ ज्यावेळेला गेले, त्यांना पैसे कमी पडले, त्यांनी तिथे चांदीचा पत्रा जो जडवलेला होता तो खाली काढून त्याचे रुपये पाडून आपल्या लोकांचा पगार केलेला आहे. आपल्या दृष्टीने ते शत्रूचं सिंहासन होतं. बरोबर. तसं त्यांच्या दृष्टीने शत्रूची जागा होती, सिंहासन होतं. त्यांना त्या सोन्यामध्येच रस होता. आता काय ते पुरातत्व खात्याने मध्येच ते बॅरिकेड घातलंय. का घातलंय मला अजूनही कळत नाही. पण त्या ज्या वेळेला जाता येतं आपल्याला, विशेषतः तिथे काही विशेष उत्सवाचे दिवस असतात, त्यावेळेला लोक जाऊ शकतात तिथे. ती जी आज त्या सिंहासन चौथऱ्यावर मेघडंबरी बसवली आहे, त्याच्या मागच्या बाजूला दोन्ही बाजूला उतरायला पायऱ्या आहेत. 5 पायऱ्या आहेत. त्या डावी म्हणजे आपण तिकडे सिंहासनाकडे तोंड केल्यावर डाव्या बाजूला 5 पायऱ्या उतरून गेलं, की एक 2 किंवा 3 फुटावर एक जेमतेम मीटरभर अंतरावर ओळीनी 3 दगड वितळलेले आहेत. त्याच्या खाली जर चुलाण लावलं तर तिथे कुठेही वारा येणार नाही, म्हणजे ते चुलाण विझणार नाही. जी. ती छप्पर असल्यामुळे त्याच्यावर पाऊस पण, आणि पाऊस नव्हताच कारण तो नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे गेलेला आहे, त्यामुळे पाऊस पण नव्हता. तर तिथे ते सिंहासनाचे तुकडे तोडायचे, इथे आणून वितळवायचे त्या मुशीमध्ये, आणि ते सोनं नंतर दफ्तरखान्यामध्ये किंवा काय शाही जवाहरखान्यात जमा करून टाकलं असणार. त्याला त्यावेळेला काही लाखांची लूट जुल्फिकार खाना म्हणजे इतिकत खानाला मिळाल्याची नोंद आहे. बरोबर. मग हे एवढं सिंहासन त्यावेळेला किती, अगदी 12 तोळा जरी सोनं धरलं तरी ती कित्येक लाखांची गोष्ट आहे. सर. त्यामुळे बरं, एरवी कुठेही तसे वितळलेले दगड बघायला मिळत नाहीत, मग इथेच का? तर याला कागदोपत्री पुरावा नाही. पण ज्याला आपण तर्कशुद्ध विचार, लॉजिकल थिंकिंग म्हणतो, सिंहासनापासून इतक्या जवळ आडोशाला आणि सतत धग राहिली तर दगड वितळू शकतात, म्हणून ती जागा तिथे ती सिंहासनाची वितळवून त्यांनी ते सोनं नेलं. काय हिरे माणकं होती ती त्यांनी नेली. पण आपल्याला आज तरी अशी नोंद मिळत नाही की बा हे मिळालं, हे मिळालं, हे मिळालं, अशी इतिकत खानाची नोंद आपल्याला मिळत नाही ना. ती कदाचित पुढे मिळेल, त्यावेळेला हा पक्का उलगडा होऊ शकेल. आणि 32 म्हण सोन्याचं सिंहासन इकडून तिकडे हलवणं हेही अवघड आहे ना. त्याला किती माणसं लागतील, आणि ते अखंडच्या अखंड एवढं मोठं ते प्रकरण नेणंही अवघड आहे. त्यामुळे बरं, ते एक ज्याला आपण नगारखाना म्हणतो, राज्यसभेचं प्रवेशद्वार, त्यातनं सोडलं तर बाकी कुठल्याही बाजूने ते एवढं मोठं हलवताच येणार नाहीये. करेक्ट आहे. त्यामुळे ते हलवून काय गंगासागरात टाकलं, कुठेतरी पुरलं, काय ते वाघजबडा म्हणून एक होता भाग आहे म्हणजे अजून, त्यात ते ठेवलं. पण ते तिथे एक जण जाऊन आले, अशोक कुलकर्णी नावाचे, मुंबईच्या IITतले.
त्याने ते गायगर पण नेलं होतं. ते काही तसं काही त्याला दिसलं नाही तिथे. 2 वेळेला गंगासागर उपसला गेलेला आहे, गाळबीळ सगळा काढून टाकला आहे, त्यामुळे तिथेही ते नाही आहे. तेव्हा शक्यता फक्त एवढीच उरते की ते वितळवून सोनं नेलं. त्यामुळे मला वैयक्तिक एक एक मागे तर एका साप्ताहिकात लेख आला होता, तोही आहे माझ्या कातरण संग्रहामध्ये. पाचाडमध्ये एक आईचं शेत नावाची जागा आहे, तिथे ते पुरलेलं आहे. आता त्या वाटेने आज देखील जाणं, सॅक सांभाळत हे सुद्धा अवघड होऊन बसतं. ते 32 मणाचं सिंहासन कसं नेले असेल खाली, आणि खाली जुल्फिकार खान म्हणजे इतिकाद खान होताच की. त्यामुळे ते ठीक आहे, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. मला असं वाटतं की ते वितळून टाकलं गेलं आणि ती लूट म्हणून नेलं गेलं. आता ह्या गडकिल्ल्यांच्या रहस्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतोय, तर आणखीन एक असा किल्ला आहे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला, की त्याच्याविषयी इतिहासामध्ये एक रहस्य आहे, ते म्हणजे विजयदुर्ग. आणि या विजयदुर्गच्या रहस्यावर तुमचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. हे रहस्य काय सर? पण त्या प्रकरणाचा नायक मी नाहीये, जी. विजयदुर्गच आहे. काय झालं, मध्यंतरी एकदा माझ्याकडे भारताच्या नौदलातले एक जबाबदार अधिकारी, कमांडर गुपचूप असं त्यांचं नाव, ते माझ्याकडे आले. नाही, आधी त्यांचं माझं दूरध्वनीवर बोलणं झालं. ते म्हणाले, मला विजयदुर्गबद्दल काही माहिती सांगता का? सांगतो की म्हटलं. तर मग अनायसा माणूस ऐकायला सापडला की बोलत राहायचं. मग एक 15-20 मिनिटं त्यांना विजयदुर्गाची माहिती सांगितली. तर ती मला आठवण झाली, आमच्याकडे ती बोहारीण यायची. ते कपडे द्यायचे, भांडी घ्यायची, असं ते असायचं. मग ते माझी आई आणि ती बोहारीण बाई यांच्यात घासाघीस चालायची. आणखी नाही का काही? मग आई काहीतरी पातळ आणायची, काहीतरी कपडे आणायचे. साहेबांची एखादी पॅन्ट नाही का, असं ते चालायचं. तर तसं मला ते कमांडर गुपचूप म्हटले, आणखी नाही का काही? म्हटलं, नाही वय एवढंच आहे माझ्याकडे, मला एवढंच माहिती आहे. ते म्हणले, मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. कधी येऊ? म्हटलं, हे बघा, मी साधारणपणे दुपारी माझं लेक्चर्स 2-2:30 नंतर संपतात. नंतरची माझ्याकडे नसतात लेक्चर. तर या तुम्ही. अमुक दिवशी येऊ का? या म्हटलं, काही हरकत नाही. तर ते कागद म्हणजे बॅग आणली, त्यात कागद होता. ते म्हणाले, या कागदात काय लिहिलंय तुम्हाला सांगता येईल का? ओ म्हटलं, मला जरी मोडी येत असलं तरी इतका फरडा वाचक नाहीये मी. तेवढ्यात माझ्या घरावरची बेल वाजली. म्हटलं, कोण आलं कोणास ठाऊक. तर दार उघडलं तर निनाद बेडेकर. बर. तर निनाद बेडेकर आत आले. म्हटलं, निनाद अरे बघ रे जरा काय आहे ते. तर आपण वर्तमानपत्र वाचतो तसं त्याने ते वाचून दाखवलं. त्या कागदात ही हकीकत लिहिलेली होती. त्या कागदावर समज, आणि हा कागद त्यांना लिस्बनच्या आर्काइव्हमधनं मिळाला होता. अरे बापरे. हां, ते गुपचूप लिस्बनला गेले होते. बर. तिथे त्यांना काही कागद मिळाले. त्यांनी हे आम्हाला वाचता येत नाही, तर घेऊन जा तुम्ही म्हणून ते घेऊन आले. तर त्यात असं लिहिलं होतं की ब्रिटिशांच्या 3 बोटी या विजयदुर्ग वर हल्ला करण्यासाठी निघाल्या, युद्धनौका, तोफा-बिफा सगळं होतं. तर त्या विजयदुर्गच्या इथे आल्यानंतर सरळ दक्षिणेकडे जायची होती, एकदम वळल्या डावीकडे आणि विजयदुर्गच्या दिशेला आल्या. त्या जोरात होत्या, कारण त्यांना लवकरात लवकर जाऊन शत्रू सावध, म्हणजे त्यांच्या दृष्टीने शत्रू सावध व्हायच्या आत ते सगळं करायचं होतं. तर पुढची जी युद्धनौका ती काहीतरी झालं बुडाली. कोणालाच काही कळलं नाही. त्या कागदात हे असं लिहिलंय हां. त्याच्या मागच्या युद्धनौकेने आपला वेग खूप कमी केला होता, पण तीही त्याच जागेच्या आसपास ती बुडाली. तिसरी युद्धनौका तिथपर्यंत गेली, तीही बुडाली, पण त्याच्यावरची माणसं ते बघत होते त्यामुळे उड्या मारून पळाली. त्यातल्या एका माणसाने गोव्याच्या गव्हर्नरला लिहिलेलं हे पत्र आहे. बर. की असं झालं इथे. आमच्या 3 युद्धनौका साधारणपणे एकाच ठिकाणी त्या कशावर तरी आपटून बुडाल्या. तर गुपचूप साहेब आम्हाला, म्हणजे मला बेडेकरांना विचारत होते की तिथे असं काही समुद्रात आहे का? म्हटलं, आम्ही जरी पोहणारे असलो तरी आम्ही काही स्कुबा डायव्हर नाही हो. तर तुम्ही असं करा, स्कुबा डायव्हिंगचं शिक्षण घ्या. प्राध्यापक नेहमी उपदेशच करायचो, तुम्ही असं करा तसं करा. आणि ते अंडरवॉटर, त्यावेळेस ही 25 एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जास्तही असतील. तुम्ही स्कुबा डायव्हिंग करून खाली जा, त्याच्याबरोबर ते अंडर वॉटर फोटोग्राफी करता येईल असे कॅमेरे घेऊन जा आणि बघा ना तिथे काय आहे ते. ते गेले हो तसेच तिकडे स्कुबा डायव्हिंग शिकून आले. ते
अंडर वॉटर फोटोग्राफीचे कॅमेरे त्यांनी नेले, 2-3 कॅमेरे नेले. काही स्टील फोटोग्राफ होते, काळे पांढरे होते, कृष्णधवल होते, काही रंगीत होते आणि चलचित्रण पण होतं त्याचं. ते त्यांनी मला दाखवलं. त्यावेळेलाही निनाद बेडेकरांना बोलावून घेतलं होतं. आम्ही ते पाहिलं आणि साधारणतः घडवलेल्या दगडांची भिंत रचावी असं ते एकंदर सगळं स्ट्रक्चर होतं. तर ते मग दिसत का नाही आम्हाला? हं. तर भरती आणि ओहोटी, समुद्राचं पाणी वाढतं त्याला भरती म्हणतात, ओहोटी म्हणजे खाली जातं त्याला ओहोटी म्हणतात. असं दिवसात 2 वेळेला होतं. तर ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्याही खाली, पण फार खाली नाही, अशी ती भिंतीची माथा होता बरं. आणि साधारणपणे 3-1 मीटर 8-10 फूट रुंदी त्या भिंतीची दिसत होती त्या चलचित्रणामध्ये. मी गुपचूप साहेबांना म्हटलं, "मला याचा एखादा फोटो द्या ना." ते म्हणे, "नाही, हे नेव्हीचं आहे. त्यामुळे असं आम्ही देऊ नाही शकत. मी तुम्हाला दाखवू शकतो ते आपलं तुम्ही मला मदत केली म्हणून, पण मी त्याचं प्रिंट नाही देऊ शकणार तुम्हाला." ठीक आहे म्हटलं. तर ती बांधलेली भिंत, तर ज्या ठिकाणी समुद्र जास्त खोल आहे, तिथे त्या भिंतीची उंची जास्त आहे. तिथे समुद्रात तळ जरा वर आहे, तिथे उंची कमी आहे, पण एकंदर उंची भिंतीची वरचा माथा एकाच पातळीवर आहे. तर त्या बोटी तिथे जाऊन आदळल्या, हं. फुटल्या आणि त्यामुळे तो हल्ला काही होऊ शकला नाही. पुढे गोव्याचं जे दोना पावलाला NIO आहे, हो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, तिथले डॉक्टर राव हे मरीन आर्किओलॉजिकली इंजिनियर. तर त्या बुडालेल्या द्वारकेचा शोध ते डॉक्टर रावच घेत होते. एक त्रिपाठी नावाच्या शीला त्रिपाठी या नावाच्या NIOच्या एक संशोधिका या तिथे आल्या. त्यांनी परत ते पाणबुडे तिथे घातले. त्याचं फोटोग्राफी केली आणि काहीतरी बांधलेली रचना आहे, असं त्यांनाही वाटलं. तर गंमत अशी आहे, की आज देखील पाण्याच्या पातळीखाली जर बांधकाम करायचं असेल, तर आपल्याला खूप मोठी तजवीज करावी लागते. बरोबर. आता आपण 21व्या शतकात आहोत. हे इतक्या जुनं 17व्या शतकातलं. तर डॉक्टर राव जे होते त्यांनी असा निर्वाळा दिला होता, की हे साधारणपणे 17व्या शतकाच्या मध्यावर झालेलं बांधकाम वाटतं, त्याच्या शैलीवरनं. आता मला काही इंजिनिअरिंगमधलं कळत नाही, पण त्यांनी तो त्यांचा अंदाज सांगितला आणि 1656च्या सुमारास विजयदुर्ग त्यांच्याकडे आलाय. त्यांनी तो घेरिया पाडून टाकला आणि तिथे नवीन किल्ला बांधला, तो विजयदुर्ग. बरोबर. तो तिहेरी तटबंदीचा आहे. मग 4थी तटबंदीने बांधली होती का अशी? का त्यावेळेस समुद्राची पातळी खाली होती? माहीत नाही ना आपल्याला. करेक्ट. त्यावेळेस समुद्राची पातळी कुठपर्यंत होती माहीत नाही. करूळ म्हणजे रेस्ड बीचेस अशी एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आपल्या समुद्रकिनाऱ्यांवर. तर त्यावेळेस समुद्राची पातळी खाली असेल तर तिथे तटबंदी बांधणं हे काही अप्रयोजक नाही. आता समुद्राची पातळी वाढल्यामुळे ते पाण्याखाली गेलं. ही एक शक्यता. नाहीतर काहींचं म्हणणं आहे की नाही ती निसर्गतः तशी तयार झालेली भिंत आहे. आता मी ते काही अंडर वॉटर जाऊन पाहिलेलं नाहीये. त्यामुळे मला पण ते जे काही मी पाहिले फोटो किंवा चलचित्रण पाहिलं, त्याच्यावरून ते बांधकाम आहे एवढं मला नक्की वाटलं. बरं. तर आता ज्यांना ते रहस्य उलगडायचं आहे, आमच्या निनाद बेडेकरांनी विजयदुर्गचे रहस्य म्हणून एक पुस्तकच काढलं आहे. त्यात विजयदुर्गची माहिती दिली आणि शेवटच्या प्रकरणामध्ये या होय. गोष्टीबद्दल दिलं आहे. तर खरंच त्याचा शोध घेतला गेला आणि ते कुठपासून सुरू झाली ती, तिथनंच का सुरू झाली, कुठपर्यंत आहे ती, असं ते शोधता येईल. आणि ती जर मी म्हणतो तसं समुद्राची पातळी खाली असताना ती जर बांधली गेली असेल, तर त्याला कुठेतरी दारं, कुठेतरी जंग्या, हो. बुरुजासारखं काहीतरी असं असायला पाहिजे. पण एकतर मी गेलेलो नाही आणि ज्यांनी ते पाहिलंय त्याच्यात काही हे दाखवलेलं नाही. त्यामुळे ते आज तरी गूढ आहे. पण गिरियाचा किल्ला पाडून, घेरिया त्याला नाव होतं. गिरिया नावाचं गाव आहे. हो. तो घेरिया पाडून महाराजांनी विजयदुर्ग बांधला याची नोंद आपल्याला मिळते. बाकी कुठे मिळत नाही अशी एकात-एक 3 तटबंद्या त्याला आहेत. तर 4थी तटबंदी असणं अप्रयोजक नाही म्हणता येणार आपल्याला. माहीत नाही, गूढ आहे ते. जर समुद्रामधला आता हा विजयदुर्ग किल्ला, महाराजांनी समुद्राला, आरमाराला प्रचंड महत्त्व दिलं आणि या समुद्रामध्येच किल्ल्यांची एक साखळी निर्माण केली.
आशिया खंडामध्ये किंबहुना जगामध्ये अशा पद्धतीने समुद्रात किल्ल्यांची साखळी बांधल्याचं दुसरं उदाहरण पाहायला मिळत नाही. या समुद्रामधल्या किल्ल्यांना महाराजांनी एवढं महत्त्व देण्याचं कारण काय होतं? 2 गोष्टी सांगतो. अशा साखळ्या म्हणजे किंबहुना मी आणखीन थोडं डायव्हर्ट होतो, की आपल्याला किल्ल्यांचे वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना आपल्याला दिसतात. सुट्टा किल्ला एकच, त्या संबंध मुलखात तेवढा एकच किल्ला आहे. उदाहरणार्थ देवगिरीचा किल्ला. त्या संबंध पठारी प्रदेशात तेवढा एकच किल्ला आहे. एकूटवाणा, सॉलिटरी फोर्ट. मग किल्ल्यांची साखळी, दुर्ग शृंखला म्हणजे पुरंदर, सिंहगड, राजगड, तोरणा ही अशी साखळी झाली. भुलेश्वर डोंगर रांगेत ती बांधलेली आहे. काही वेळेला दुर्गपुंज म्हणजे फोर्ट क्लस्टर्स ही आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण रायगडचंही घेऊ शकतो, कारण नंतर मी समुद्रातल्या किल्ल्यांबद्दल बोलणार म्हणून तिथलं उदाहरण घेत नाही आत्ता. तर रायगड हा मध्यवर्ती किल्ला आहे. त्याच्या भोवती किल्ल्यांचं रिंगण आहे. हो. मग त्याला आत्ता आपण समजत नसल्यामुळे पाचाडचा कोट हा किल्ला धरायचा का नाही, तो माची धरायची किल्ला ते काय असेल ते. इकडे रायगडवाडीला एक कोट आहे. हो. त्या अवशेष रूपात आहे, पण तो आहे. कोकणदिवा हा उपदुर्ग. मग चांभारगड म्हणजे महेंद्रगड, सोनगड, त्यानंतर पलीकडचा पन्हाळगडचा किल्ला, कांगोरी, मंगळगड असे अनेक किल्ल्यांनी रायगडाला वेढलेलं आहे. म्हणजे ते बाहेरचं संरक्षक बंदीसारखं ते एक संरक्षक कवच आहे. म्हणजे असे दुर्गपुंज, फोर्ट क्लस्टर्स ही पण महाराजांनी केली होती. मग ही केवळ जमिनीवर नव्हती केली, समुद्राच्या किनारी प्रदेशात पण केलेली होती. आता असं फोर्ट क्लस्टर सिंधुदुर्गचं आपल्याला बघायला मिळतं. सिंधुदुर्ग, त्याच्या पुढ्यात असणारा पद्मगड, त्याच्यानंतर राजकोट, सर्जेकोट, निवतीचा किल्ला हे एक फोर्ट क्लस्टर आहे. पण त्याचबरोबर सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी चेन पण आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या संदर्भात शिवकालीन काही आपल्याला जर बघायचं असेल तर त्यांच्याच मंत्रिमंडळातले सर्वात तरुण मंत्री असणारे रामचंद्रपंत अमात्य यांचं आज्ञापत्र हे आपल्याला बघायला मिळतं. त्यात त्यांनी ज्या काही वेगवेगळ्या दुर्गांसंबंधीचे त्यांची मतं किंवा त्यांनी जे काय मांडलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आरमार हे तर स्वतंत्र राज्यांग आहे. हो. तिथे किल्ला बांधावा. कुठे बांधावा? खाडीच्या तोंडावर बांधावा, बेटावर बांधावा. असं त्यांनी बरंच त्यांनी सांगितलंय, पण मी एवढं आत्ता घेतो. कशा करता? तर त्या खाडीतून होणारा व्यापार आपल्या ताब्यात जर असायला हवा असेल तर तिथे एक संरक्षक म्हणजे गाळणीसारखं काम करणारा, की नको ते नको यायला, हवं ते जाऊ दे आतमध्ये, म्हणजे ती जहाजं आतपर्यंत जाऊ देत. बरं, आज जशी कोकणात समुद्र किनाऱ्यावर बंदरं आहेत तशी खाडीच्या अगदी आतल्या भागामध्ये पण बंदरं होती. तिथेही कोट सदृश्य, मुद्दाम किल्ला हा शब्द वापरत नाहीये, कोट, अशा छोट्या कोटांची पण रचना केलेली दिसते. उदाहरणार्थ आपण ज्याला आज आपण दासगाव म्हणतो, राजापूर म्हणतो, संगमेश्वर म्हणतो, इथपर्यंत व्यापारी जहाजं येत होती. महाडच्या इथे दासगावचा किल्ला आहे. अगदी तो काय प्रचंड मोठा किल्ला नाही आहे, छोटा आहे, पण तिथे किंवा महाडचा कोट सुद्धा होताच. तर असे अंतर्गत भागामध्ये सुद्धा किल्ले बांधलेले आहेत. त्यामुळे खाडीच्या अगदी जिथपर्यंत नॅव्हिगेबल आहे, जोपर्यंत त्या मोठाली जहाजं येऊ शकतायत, तिथे पण कोट बांधलेले आहेत, किल्ले बांधलेले आहेत, खाडीच्या तोंडावर बांधलेले आहेत आणि खाडीच्या पुढे समुद्रामध्ये बेटावर पण बांधलेले किल्ले आहेत. त्यामुळे ही पण एक चेन होऊ शकते आणि संपूर्ण किनारपट्टीवर असणारी चेन होते. तर शिवाजी महाराजांना जे आरमार निर्माण करायचं होतं, नौदल निर्माण करायचं होतं, त्यांच्यासाठी समुद्री किल्ले किंवा किनारी किल्ले, समुद्री किल्ले म्हणजे बेटावरचे किल्ले, जंजिरे, या दोघांची आवश्यकता होती. त्यांना जसजशा सोयीच्या जागा वाटत गेल्या तसतशा ठिकाणी त्यांनी अशी आपल्याला रचना केलेली दिसते. खांदेरीचा किल्ला, कुलाब्याचा किल्ला म्हणजे अलिबागच्या पुढ्यामध्ये जो किल्ला आहे, त्याच्या शेजारी सर्जेकोट, तिथे परत एक फोर्ट क्लस्टर आहे. कुलाबा किल्ला, सर्जेकोट आणि इकडे हिराकोट,
आणि परत तो सागरगड वर आहेच आहे, खेडदुर्ग ज्याचं हो. दुसरं नाव आहे. तर अशी फोर्ट क्लस्टर्स, फोर्ट चेन्स आणि एकोटवाणे किल्ले हं. असे आपल्याला बघायला मिळतात. सुवर्णदुर्ग, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला हे परत म्हणजे या फोर्ट चेन मधल्या एका किल्ल्याचं फोर्ट क्लस्टर आहे. हो. तर त्यावेळीची जी भूराजनैतिक गरज होती त्याप्रमाणे त्यांनी किल्ले बांधले. आता त्यांना पैशाच्या दृष्टीने पण बघायला पाहिजे होतं, वेळेच्या दृष्टीनेही बघायला पाहिजे होतं आणि तिथे व्यापार किती होतो त्याच्यासाठी आपण किती खर्च करायचा आहे याचाही त्यांनी विचार केलेला असला पाहिजे. तर या सगळ्याचा जर विचार केला तर त्यांच्या नौदलाला योग्य अशा त्यांना ज्या ठिकाणी असे किल्ले बांधावेत. किल्ला म्हणजे प्रत्येक वेळा तो प्रचंड मोठा पाहिजे असंही काही नाही, छोटाही किल्ला असू शकतो. आता सर्जेकोट, राजकोट इतके छोटे किल्ले आहेत किंवा पद्मगड सिंधुदुर्गच्या पुढ्यातला हं. म्हणजे 2 मिनिटं पण लागत नाहीत एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जायला, इतके ते छोटे आहेत. खरं आहे. कुलाब्याच्या शेजारी एक सर्जेकोट आहे. हो. तर तो तर आणखीनच छोटा आहे. तर त्या गरजेनुसार त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काहीतरी फार वेगळं केलं आहे. ती गरज होती म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. आणि ते आज आपल्याला दिसतं. म्हणजे नुसतेच कागदोपत्री मिळालं असतं तर आपण ते शोधत बसलो असतो. हं. पण आज ते त्याच नावाने ओळखले जाणारे किल्ले आहेत किंवा ती लष्करी ठाणी आहेत. त्या सिंधुदुर्गाच्या इथे निवतीचा पण एक किल्ला आहे. हो. तो त्याच्या जवळ तो म्हणजे किनारी डोंगरी किल्ला आहे. तर असं असतं. मला गंमत थोडी वेगळा तुम्ही विचारलं नसताना मी सांगायचा प्रयत्न करतोय. जी. शिवाजी महाराजांनी हे जे किनारी किल्ले बांधले तसे असंख्य किल्ले पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणि मुंबईच्या आसपास बांधलेले होते. पण तिथे जे मला दिसत नाही ते इथे शिवनिर्मित किल्ल्यांवर किंवा दुर्ग साखळी, दुर्गपुंज आणि एकोटवाणे किल्ल्यांवर दिसतं. ते म्हणजे भरपूर पाण्याची व्यवस्था. तुम्ही जर केळवे, माहीम, तो ज्याला अलिबाग किल्ला किंवा त्याला दंडा किल्ला किंवा जंजिरा असं म्हणतात. ती खाडीच्या मध्यावरच आहे तो किल्ला. तिथे त्या किल्ल्याला दार नाही आहे. त्या भरतीच्या पातळीच्या वेळेला जाताना त्या खिडकीतनंच आत जायचं असं तो आहे. जाऊन आलोय मी या सगळ्या किल्ल्यांवर. तर पाण्याची सोयच नाही हो तिथे. आता वसईसारखा प्रचंड मोठा किल्ला, त्याच्यावर 2च विहिरी आहेत आणि आमच्या रायगडावर 11 तलाव आणि असंख्य टाकी आहेत. तर पाण्याच्या बाबतीत हे पोर्तुगीज काय करत होते किंवा इतकं कमी पाण्यात ते कसं भागवत होते? वेढा पडल्यानंतर काय करणार? बरोबर. दुसरी गोष्ट, या सगळ्या शिवनिर्मित किल्ल्यांवर आपल्याला तत्कालीन शौचकूप बघायला मिळतात. शिवनिर्मित किल्ल्यांवर बद्दल बोलतोय हं मी. शिवपूर्वकालीन कालोत्तराचे मी म्हणत नाहीये. शिवकाळामध्ये त्यांनी उभारून घेतलेल्या सगळ्या किल्ल्यांवर योग्य जागी शौचकूप बांधलेले आहेत. या पोर्तुगीजांच्या किल्ल्यावर नाही आहेत. मी सहज गंमत म्हणून लोकांना सांगतो, म्हणजे खरं आहे ते. दिल्ली, आग्रा ते उत्तरेतले किल्ले पाहायला एकदा मी गेलो होतो. मुद्दाम तिथे गाईड घ्यायचा. म्हणजे तो सगळं आपल्याला दाखवतो. मग आपल्याला आपल्या चवीप्रमाणे, हौसेप्रमाणे मग आपण नंतर दुसऱ्या दिवशी बघत बसतो. त्या दोन्ही ठिकाणी मी त्यांना विचारलं, "इथे शौचकूप कुठे आहेत?" तर दिल्लीतल्या माणसाने काही उत्तर दिलं नाही. पण त्या आग्राचा म्हणला, "ही भिंत आहे ना, याच्या भिंतीच्या पलीकडे आहेत." मी धावत-धावत गेलो तिथे. आणि लगेच परत आलो. त्या गाईडने विचारलं, "अस्वच्छ होते का?" म्हणजे मी कंप्लेंट करतो आणि ते स्वच्छ करून घेतो. म्हटलं, "ते सगळे अत्याधुनिक आहेत, 20व्या शतकातले आहेत. मला नाही जायचं. तुमचा बादशाह सकाळी कुठे जायचा?" तो असं बघितलं त्याने माझ्याकडे. त्याला काय माहिती असेल येरवडा आणि पुणे जवळ-जवळ आहे. तर मग त्यांनी विचारलं, "तुम्ही असं काय विचारलं? एवढे वर्ष मी इथे गाईड म्हणून काम करतोय." "कोणी नाही विचारलं." म्हटलं, "माझ्या राजांनी जे किल्ले बांधलेत ना, त्या सगळ्या किल्ल्यांवर शौचकूप आहेत. तुमचा बादशाह कुठे जायचा हे आम्हाला दाखवा." नाही दाखवता येत हो. आणि शौचकूपाचाच विषय निघाला म्हणून रायगडच्या त्या शौचकूपांचा मी रायगडवर गेल्यावर मी लोकांना अक्षरशः पिदळवतो. हे पाहू, ते पाहू, ते पाहू. पण वेळ कमी आहे. हल्ली तर त्यावर खूप बंधनं पण घातली आहेत. ती बंधनं बाजूला व्हावीत अशी इच्छा आहे. म्हणजे मनसोक्त किल्ला पाहता येतो. तिथे जे ज्याला आज आपण राणी वसा म्हणतो, मी त्याला भांडारगृह म्हणतो किंवा कचेऱ्या असतील. तर त्याला जोडून जे शौचकूप आहेत, त्यावेळेला जर त्या संडासात काहीतरी अडकलं, तुंबलं, तर त्याचा घाण वास येईल.
तो येऊ नये म्हणून आज देखील आपल्या बिल्डिंगमध्ये ते व्हेंट पाईप्स असतात. हो तसे व्हेंट पाईप्स आहेत त्याच्यामध्ये. कदाचित महाराजांच्या स्थपतींना व्हेंट पाईप हा शब्द माहीत नसेल, पण ती रचना केली आहे 350 वर्षापूर्वी. जी आमच्या राजांनी नुसतेच शौचकूप नाही बांधले, जिथे मळ अडकून दुर्गंधी यायची शक्यता आहे तिथे व्हेंट पाईप्स बांधलेत आणि ते दगडी आहेत. मग आमचा राजा काळाच्या पुढे किती विचार करणारा होता. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजकत्व अप्रयोजकत्व कसं तो जाणून करत होता कामगिरी, हे आपल्याला दिसतं. तर शिवाजी महाराजांनी अशा तऱ्हेची रचना ही रायगडावर करून घेतली आहे. होय. मग तशी या किल्ल्यांवर का नाही? या शिवनिर्मित किल्ल्यांवर म्हणजे जलदुर्गांच्या बाबतीत डोंगरी किल्ल्यावरही आहे. पण जर शौचकूप असतील तर यांना शौचकूप बांधायला अडचण काय होत होती? नाही सांगता येत आपल्याला. म्हणजे 1-2 नाही हो, मी या कोकणातले जवळजवळ सगळे किल्ले पाहिलेले आहेत. एकदा, दोनदा, काही आणखी 4-5 वेळेला. पण मला कुठेही तत्कालीन शौचकूप नाही पाहायला मिळाले. मग काय करत होते त्याच्यावर? तो इलाज कसा करत होते? बरं, किल्ल्यातलं मळ बाहेर नेऊन टाकायचा असं जरी आपण धरलं, वेढा पडल्यावर काय करत होते? बरोबर. तर नाही उत्तरं मिळत आपल्याला याची. पण इथे शिवाजी महाराजांचं प्रगत दुर्ग विज्ञान दिसतं. म्हणून शिवरायांचे दुर्ग विज्ञान असं मी ते किल्ल्यांसंदर्भातलं हे म्हणजे शेवटी सार्वजनिक स्वच्छता त्यासाठी केलेली उपाययोजना ही वैज्ञानिक आहे. बरोबर. ते शिवरायांचं दुर्ग विज्ञान आहे. गरज आहे. तर ते आमचा राजाच 300-350 वर्षापूर्वी करून दाखवत होता, हे महत्वाचं आहे. मग आम्हाला मी त्या किल्ल्यावर एकदा गेलो का 100 वेळा गेलो, एका दिवसात 4 वेळा गेलो, 10 वेळा गेलो, हे नाही महत्वाचं. बरोबर. मी तो किती समजावून मी एकदाच गेलो असेल, पण मी तो समजावून घेतला का? त्याची वेगळेपण काय? वैशिष्ट्य काय आहेत? त्याच्या दुर्गरचनेमध्ये कारण मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातले किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत, फायटिंग फोर्ट्स आहेत. उत्तरेतले ज्याला आपण संगमरवरी किंवा काय लाल दगडातले किंवा असे छान सुरेख किल्ले आहेत, मी त्यांना कचकड्याचेच किल्ले म्हणतो, ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. तो मुळामध्ये राजेशाही राजमहाल आहे, त्याची ती संरक्षक तटबंदी आहे. त्याला किल्ला म्हणणं अवघड आहे. तिथे एकाही त्या किल्ल्यावर तोफेचा गोळा आपटला आणि त्याची खूण दिसते असं नाही आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांवर असं बघायला मिळतं आपल्याला. मग तोफेच्या त्या भडीमारामुळे बुरुज कोसळले असतील, तटबंदी ढासळली असेल, एखादं टाकं उद्ध्वस्त झालं असेल, या खुणा आपल्याला आपल्या या किल्ल्यांवर बघायला मिळतात. तेव्हा त्या किल्ल्यांचा विसर पाडायचा आपण आपल्यापुरता. आणि हे फायटिंग फोर्ट्स आहेत, लढाऊ किल्ले आहेत. मग यात कोणकोणच्या योजना महाराजांनी केलेल्या होत्या, त्या आपण समजावून घ्यायच्या. म्हणजे मग ते किल्ले आपल्याशी बोलायला लागतील. आपलं अंतरंग ते उघडून दाखवायला लागतील. आणि केवळ मी इतिहास असं करत जर मी गेलो ना, तर हे नाही कळणार आपल्याला. बरोबर. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आपापल्या अभ्यासाच्या दृष्टीने या किल्ल्यांकडे पाहणं आणि त्याचा उलगडा करून घेणं. म्हणजे ही सार्वजनिक मलनिस्सारण व्यवस्था कशी होती, याचा त्या क्षेत्रातला अभ्यास कोणतरी करील. माझ्यासारखा झाडं पानंवाला माणूस, मी रायगडावर खूप वेळा गेलो, 100 पेक्षा जास्त वेळा गेलो. दिवसा, रात्री, पहाटे, काय केव्हाही गेलोय. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात गेलोय. एकटा गेलोय, अनेकांना घेऊन गेलोय. मी 70च्या दशकामध्ये पहिल्यांदा रायगड पाहिला. मी आता 50 वर्ष होऊन गेली त्याला. तर मी बॉटनीचा थोडं बॉटनीतलंही कळतं मला. तर तिथे मला वेगळं पण दिसलं बोरूची झाडं, बोरूचं गवत. तर रायगड ही राजधानी आहे. तिथे लेखण्यासारख्या लागणार. तर बोरूची लागवडच केली आहे तिथे. म्हणजे किल्ल्याला जरी 2-5 वर्ष वेढा पडला, तरी लेखण्या नाही कमी पडणार. वाह! हे माझ्या राजाचं दूरदर्शित्व आहे. तर मी बॉटनीचा असल्यामुळे नक्की सांगू शकतो हे बोरू आहे. अँड्रोपोगॉनच आहे हा. म्हणजे आता ती सिनॉनिम्स आहेत. दुसरं नवीन नाव दिलं गेलंय त्याला. ते आत्ता आठवत नाही मला, पण अँड्रोपोगॉन हे त्याचं नाव, बोटॅनिकल नाव आहे. तर बोरूची झाडं दिल्ली आग्र्याच्या किल्ल्यात का नाही दिसत? ग्वालियरच्या किल्ल्यात का नाही दिसत? नाही दिसत. आज आमच्या इथे दिसतात. मग ती महाराजांनी लावलेली झाडं नाही आहेत. त्या झाडांना खालनं फुटवे आलेले आहेत. त्याच्या बिया पडून
पिढ्यानपिढ्या होत गेत, पण आज ते आम्हाला बोरूचं गव तिथे बघायला मिळतं. आणि ते कुठे आहे? भवानी टोकाच्या बाजूला आहे, ज्या बाजूला फारसे लोक जाणार नाहीत. हो. तो कॅन्टोन्मेंट एरिया आहे, लष्करी विभागाचा रायगडचा. महाराजांच्या समाधीच्या पुढचा भवानी टोकापर्यंतचा भाग हा कॅन्टोन्मेंट आहे. सगळ्या बरॅक्स आहेत तिथे. बरोबर. कुठेही घरांसारख्या रचना नाही आहेत. कोठारं आहेत. पाण्याची सोयी आहेत. तर तिथे ही लागवड केली आहे. म्हणजे कोणाच तरी ढोरं गेली न चावून ते खाऊन टाकलं, असं नाही होणार. ते सुरक्षित ठिकाणी लावलेली ती लागवड केलेली आहे. तर आमचा राजा प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीकडे किती बारकाव्याने बघत होता. हे बघितलं, हे समजावून घेतलं, की आमचा राजा खरंच आभाळा एवढा मोठा होता हे आम्हाला कळायला लागतं. आणि किल्ल्यावर जाऊन हे कागदोपत्री नाही मिळणार आहे आम्हाला. होय. बोरूची लागवड केली होती. नाही मिळालं. पण दिसते ना आज. आणि त्याचा मी घरी आणून ते बोरू तासून त्याची लेखणी करून कारण मी शाळेमध्ये असताना मला बोरूनी लिहायची होता आमच्या वेळेत तो अभ्यासक्रमातला भाग. तर बोरूनी लिहिता पण आलं मला त्या. क्या बात आहे. म्हणजे ते बोरूच आहे हे 110% सांगता येतं. तर असं मी तुमच्या प्रश्नापासून खूप लांब गेलो, पण तरी आणि रायगड आणि किल्ले हे भरभरून बोलावं असाच प्रकार आहे. आणि त्याच्यापेक्षा ते जास्त समजावून घ्यावं आणि आपल्याला समजले ते लोकांपुढे मांडावं. ठीक आहे, मी 10 मतं मांडली, 2 चुकीची निघतील. पण लोक विचार तर करतील त्याच्यावर, बरोबर. की ते खरंच व्हेंडपाईप्स होते का? हे बोरूच आहे का? करतील ना. तर किंवा त्यांनी एखादा लढाऊ किल्ला असताना, तर रायगडच्या बाबतीत मी ते आग्रहाने मांडतो. तिथे अर्ध्या उंचीवर म्हणजे दरवाजातनं आत महादरवाजातनं आत गेल्यावर अर्ध्या उंचीवर अशी काहीतरी बांधकाम आहेत. खूप मोठाली पाण्याची टाकी आहेत. अर्धी खोदलेली आणि अर्धी बांधलेली. तर समजा दरवाजापर्यंत शत्रू लढत आलाच आणि आपणच ती टाकी फोडून टाकली, तर त्याचा लोंढा बरोबर त्या महादरवाज्यातच जातो. आणि तो नुसतं पाणी जात नाही. त्याच्याबरोबर असणारी झाडं, झुडपं, माती, मलबा, वाळू, दगड सगळं घेऊन खाली जातो. आता त्या चिखलामध्ये आलेल्या शत्रूला लढणं अवघड आहे. त्यांना काय माहिती आहे असं जलास्त्र इथे आहे. म्हणून त्यांना गंबूट घालून आला असता तो. त्यावेळी गंबूट नव्हते, हा भाग सोडा. पण तर इतका प्रचंड धक्का ज्यावेळेला शत्रूला बसतो, त्यावेळेला त्याला तो मानसिकदृष्ट्या खचून जातो. होय. आणि तो लोंढा, त्या लोंढ्याबरोबर निम्मी मंडळी शत्रूची दरवाजापर्यंत आलेली खालीच जातील आणि लागेच कडा आहेत. त्या कड्यावरनं पडल्यानंतर काही परत वर यायची शक्यता नाही. ते चिखलात एखाद दुसरा जरी राहिला तरी वर बुरजावर आहेत त्यांना या पाण्याचा काहीच त्रास होणार नाहीये, चिखलाचा काहीच त्रास होणार नाही. ते बरोबर त्याला टिपू शकतील. तर जलास्त्राचा वापर किल्ल्याच्या संरक्षणासाठी करणारा शिवाजी महाराज हे पहिले आणि शेवटचे राजे आहेत असं मला वाटतं. द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट असं आपण त्यांना ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला मला उदाहरणं देता आली पाहिजेत. होय. ती दाखवता आली पाहिजेत. समजावून सांगता आली पाहिजेत. मग मी माझ्या राजाचं गुणगान गायला मोकळा आहे. बरोबर. आणि याच सगळ्या गोष्टीमुळे आपण छत्रपती हां. शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानतो. काळाच्या पुढं पाहणारा राजा म्हणतो. खरंय सर. पण सर तुमचं बॉटनीत शिक्षण झालंय. पॅलेंटॉलॉजीमध्ये शिक्षण झालंय. स्वर्गीय निनाद बेडेकर सरांनी हा प्रश्न तुम्हाला एका मुलाखतीमध्ये विचारला होता. हो. मी तुम्हाला आज हा प्रश्न परत विचारतोय. ही बॉटनी आणि पॅलेंटॉलॉजी याच्यामध्ये शिक्षण घेतलेला माणूस गड किल्ल्यांच्या या स्थापत्याकडं, दुर्गविज्ञानाकडं कसा वळाला? मी जरी महाविद्यालयात बॉटनी शिकवलं, वनस्पतीशास्त्र शिकवलं, तरी माझं स्पेशलायझेशन MSCचं हे पॅलिओन्टॉलॉजी किंवा पॅलिओ बॉटनी होतं. म्हणजे लक्षावधी, कोट्यवधी वर्षांपूर्वींचे वनस्पतींचे जीवाश्म जी. हा माझा अभ्यासाचा विषय. म्हणजे वनस्पतींचा इतिहास हा माझ्या शिक्षणातलाच भाग होता. आणि त्या दिवशी निनादला मी जे उत्तर दिलं ते असं होतं, ते म्हणजे असं काही ठरवून आम्ही काही केलेलं नव्हतं ते. त्यांनी मला प्रश्न विचारला, मी त्यांना उत्तर दिलं. मी त्यांना असं म्हटलं, कदाचित त्यातनं लोकांना मी आढ्यतेखोर आहे असं वाटायचा संभव आहे. बॉटनी माझ्या डोक्यात आहे आणि इतिहास माझ्या रक्तात आहे. क्या बात आहे सर. असं कारण माझे एक पूर्वज सदाशिव रघुनाथ घाणेकर हे एकदा रत्नागिरी किल्ल्याचे आणि घनगडाचे किल्लेदार होते. जी. त्यामुळे तो इतिहास माझ्या रक्तात आला आणि बॉटनी मी शिकल्यामुळे माझ्या डोक्यात गेला. होय. तर आणि कसं आहे की महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये वेस्टर्न घाट्समध्ये नाही,
मी कोकणातला आहे, माझ्या पूर्वेला असणाऱ्याला मी वेस्टर्न घाट नाही म्हणणार आणि लोकांनी पण म्हणू नये. तर या सह्याद्रीमध्ये हिंडणाऱ्या माणसाला अनेक आकर्षणं भुलवतात. त्याच्यामधले ते दगडधोंडे आहेत. म्हणजे समर्थांनी दासबोधामध्ये खूप छान याच्याबद्दल लिहिलं आहे. दासबोध हा माझ्या नित्य वाचनातला ग्रंथ आहे. तो धार्मिक ग्रंथ म्हणून मी त्याच्याकडे अजिबात बघत नाही. माणसाने का जगावं, कशाला जगावं, कसं जगावं हे सांगणारा तो ग्रंथ आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याची पारायणं नाही करत. मी चालत असतो तो. तर त्याने असं म्हटलंय, "बहु हिंडता सुख होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही." म्हणजे तुम्ही जर नुसतेच हिंडलात तर दमाल. बाकी काही त्यातनं साधलं जाणार नाही. काही हित साधलं जाणार नाही. पण हेच रामदास स्वामी पुढे असं म्हणतात, सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारचे जीव आकळो लागती. म्हणजे त्यांना लोक म्हणजे माणसं नाही अपेक्षित. वनस्पती आहेत, वृक्ष आहेत, वेल आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, किडे-मकोडे आहेत, सापासारखे प्राणी आहेत, आकाशातले तारे आहेत, दगडधोंडे आहेत. हे सगळं म्हणजे बहुलोक. सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. तुम्ही हिंडलात तर तुम्हाला हे कळणार आहे. आणि मग पुढे ते म्हणतात, नाना प्रकारचे जीव आकळू लागती. तुम्हाला ते समजावून घ्यावंसं वाटेल आणि तुम्हाला ते कळेल, पण तुम्ही परिभ्रमण करायला पाहिजे. तसं मी बॉटनीच्या नादाने हिंडायला लागलो. हिंडताना किल्ल्यांनी मला आकर्षित करून घेतलं. माझे गुरु खूप आहेत, पण गुरुस्थानिक मर्यादित मंडळी आहेत. त्यात खरे, तात्यासाहेब खरे हे माझे इतिहासातले गुरुस्थानी असलेली व्यक्ती आहे. त्यांच्याकडनं मी किल्ले कसे पाहावेत, किल्ल्यावर गेल्यावर काय मी लक्ष देऊन पाहायला पाहिजे, कुठच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. म्हणजे लोकांनी आत्ता जे ग्राफिती केली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, काही बघायची जरूर नाही. ते हे तात्यांनी मला शिकवलं. आणि इतका थोर गुरु मिळाल्यानंतर एखादा माझ्यासारखा अडाणी माणूस, आणि मी नेहमी म्हणतो की मी काय आहे तर मी ढ आहे. ब्राह्मीमध्ये, मोडीमध्ये आणि देवनागरीमध्ये न बदललेलं अक्षर फक्त ढ आहे. तसं त्यावर काही परिणामच होत नाही हो. तर माझ्यासारख्या ढ मुलाला त्यांनी जे डोळे उघडून बघायला शिकवले किल्ले, मी मी प्रचंड ऋणी आहे त्या बाबतीत. मंदिरं, मूर्ती, लेणी याच्याबद्दल देगलूरकर सरांनी मला मार्गदर्शन केलं. असे खूप गुरु मला मिळाले, गुरुस्थानी आहेत ते. तर त्यांचं हे ऋण आहे की मी माझ्याच सह्याद्रीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. डॉक्टर वादवर्धकांसारखे वनस्पती नामवंत आंतरराष्ट्रीय वनस्पती शास्त्रज्ञ, त्यांच्याबरोबर मी अनेक ठिकाणी हिंडलो, अनेक अभयारण्यांमध्ये गेलो. त्यावेळेला मला ज्यातलं काहीच कळत नाही, असं मग ते कीटकशास्त्र असेल, शंख शिंपले असतील, अनेक गोष्टी असतील. त्या नेचर कॅम्प्सना येणारे इतर एक्सपर्ट त्यांनी 10 गोष्टी सांगितल्या तर एखादी तरी मला कळेल. त्यामुळे मला हे जे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपलाच मुलूक नीट पाहायचा हे कळलं. ते मी कशातही मी सर्वोच्च नाहीये. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असंही म्हटलं तरी चालेल. पण हे बहुपैलू दृष्टिकोन मला माझ्या हिंडण्यातनं मिळाला आणि त्याच्याबद्दल आणखीन मला मिळण्याची जी आस निर्माण झाली, त्यातनं मी ही अशी माहिती गोळा करत गेलो आणि तुमच्यासारख्या ज्ञानवंतांपुढे मला ती मांडता आली. नाही सर, असं तुमचे पुस्तकं वाचून सर आमची पिढी गडकिल्ल्यांकडे वळलेली. त्याच्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट फार अभिमानाची. सर, शेवटचे 2 प्रश्न घेऊयात. त्यातलं सर एक प्रश्न असा आहे की तुमचं एक पुस्तक आहे, इतिहास घडवणाऱ्या वनस्पती, आणि त्याच्यामध्ये खूप अशा आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी आहेत किंवा वनस्पती आहेत की ज्यांच्याविषयी मी कधी विचारही केला नव्हता की यांनी अशा पद्धतीने इतिहास घडवलाय. त्याविषयी थोडं सांगा सर, एखादं दुसरं उदाहरण द्या सर. बर, इतिहास हा नेहमी लढणारे सैनिक किंवा सेनापती किंवा राजेच घडवतात असं नाही. इतिहास म्हणजे काय, असं घडलं हो, म्हणजे इतिहास, तर तो त्याची फोड तशी होते. मी एक अत्यंत असंबद्ध असं वाक्य सांगणार आहे. तुम्ही म्हणाल हा नक्की काय आहे, तर जगात जर बटाटा नसता बरं,
तर आपला निळू भुजबळ म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर जाऊ शकला नसता. काय आता सांगता? काय कुठे नील आर्मस्ट्रॉंग, कुठे बटाटा आणि काय काही संबंध नाही. करेक्ट. तर ज्यावेळेला 1596 मध्ये 1496 मध्ये कोलंबस हा भारताच्या शोधात, खरं भारत पूर्वेला आहे त्याला माहिती होतं, पण त्याला हेही माहिती होतं पृथ्वी गोल आहे. म्हणून सतत पश्चिमेकडे जात राहील तर आपण पूर्वेकडच्या भारतात येऊ असं त्याला वाटत होतं, म्हणून तो पश्चिमेकडेच निघाला. त्याला माहित नव्हतं या अटलांटिक सागराच्या पलीकडे काहीतरी नवीन भूखंड आहे. ते त्याला सापडलं. तिथे जे लोक राहत होते, मग ते माया होते, इंका होते, ॲझटेक होते, रेड इंडियन्स होते, एस्किमोज होते, अनेक वेगवेगळे मानवी समाज तिथे राहत होते. ते शेती करत होते, त्यांचा धर्म होता, त्यांची भाषा होती, त्यांची काहींची लिपी होती, शस्त्रास्त्र होती, सगळं वेगळं वेगळं होतं, पिकं होती. कोलंबस जाताना 3 जहाजं घेऊन गेला, त्यातली 2 जहाजं काही परत येऊ शकली नाहीत. एका जहाजावर जे काही उरलेली माणसं होती त्यांच्या सगळं तो आला. जहाजभर त्यांनी बटाटे घेतलेले होते. हां, ते बटाटे तळून खाता येतात, शिजवून खाता येतात, परतून खाता येतात, आंबवून दारूच्या रूपात खाता येतात. जी डुकरं बरोबर घेतली आहेत त्यांना खायला घालून त्यांच्या म्हणजे व्हाया डुकरं ते आपल्याला अन्न म्हणून वापरता येतात. जर बटाटे नसते तर कोलंबस परत युरोपला येऊ शकला नसता. हां, हा कोलंबस ज्यावेळेला इथे गेला त्यांनी बटाट्याचा परिचय करून दिला, हे छान आहे. पुढे आणखीन काही ज्या मोहिमा झाल्या त्यात हे बटाटा मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये आला. आयर्लंडमधल्या लोकांनी त्याची प्रचंड लागवड केली. बरं. आयरिश लोक हे लढाऊ पण आहेत, तो डोंगराळ मुलूक पण आहे आणि त्यांना बटाटा हे पीक त्या आयर्लंडला मानवलं. 1839, 40, 41 या 3 वर्षात तिथे प्रचंड दुष्काळ पडला. आयर्लंडची लोकसंख्या 90 लाखाच्या पुढे गेलेली होती. ती जेमतेम 40 लाख झाली. दुष्काळामुळे माणसं मेली, परागंदा झाली. त्यातली बरीचशी मंडळी अमेरिकेत गेली. का? तर ही लढाऊ माणसं होती. हो. त्यावेळेला नेमकं तिथे नॉर्थ साऊथ म्हणजे अब्राहम लिंकन नॉर्थ म्हणजे काळ्या लोकांना गुलाम म्हणून नाही वापरायचं किंवा कोणालाच गुलाम म्हणून वापरायचं नाही आणि गुलामी पाहिजेच असे दक्षिणेतले लोक. यांच्यात युद्ध चालू होती, गृहयुद्ध चालू होतं त्यावेळेच्या अमेरिका संयुक्त संस्थानामध्ये. त्यावेळी त्यांना लढाऊ माणसं पाहिजे होती. त्यावेळी जी अनेक आयरिश मंडळी गेली त्यात एक केनेडी फॅमिली आणि एक फिट्झजेराल्ड फॅमिली गेली. ओके. आणि त्यातल्या एका केनेडीला एक फिट्झजेराल्ड मुलगी मिळाली. त्यांना जी काही मुलं झाली त्यात एक जॉन केनेडी होता. आणि 60च्या दशकामध्ये या जॉन एफ केनेडीनी अशी घोषणा केली की हे दशक संपायच्या आत माणूस चंद्रावर जाईल. आता तो बटाट्यावर पडलेला रोग होता म्हणून ही सगळी मंडळी इकडे आली होती. बटाटाच नसता तर ही मंडळी असं. आणि ते बटाटे खाऊन आपल्यापेक्षा त्यांच्या आहारात बटाटा जास्त असतो. हो. तर एक नील आर्मस्ट्रॉंग, निळू भुजबळ असं मी म्हणतो, तर तो चंद्रावर गेला. हो. जर बटाटाच नसता तर हे काही झालं नसतं. हा वनस्पतींनी घडवलेला इतिहास आहे. बटाटा ही वनस्पती काढायतलं काहीच होणार नाही. इतिहासातले सगळे मोठाले टप्पे अदृश्य होतील. खरंय. तर अशी मी अनेक उदाहरणं त्यात घेतली आहेत. आणि गंमत म्हणजे का माहित नाही, पण त्या पुस्तकाचं उर्दूमध्ये भाषांतर झालंय. उर्दूमध्ये? हां. इतर तुमच्या कुठल्याही पुस्तकाचं नाही? माझ्या एका पुस्तकाचं इंग्लिशमध्ये झालंय, पण उर्दूमध्ये एवढं एकच आहे. ते शीर्षक विसरलो मी. इतिहास बनाने वाली असं काहीतरी ते आहे ते शीर्षक. तर मी त्यांना म्हटलं, अहो मला हे वाचता येत नाही हो. मग त्या म्हणलं ठीक आहे, ते कॉम्प्युटरवर एक बटन असतं, ते दाबलं की तुम्हाला ते देवनागरी स्क्रिप्टमध्ये म्हणजे उर्दू आपण त्या उलट्या लिपीतच लिहिलं पाहिजे असं नाही, देवनागरीत पण लिहिता येतं. तर तसे त्यांनी मला 2 प्रती त्याच्या दिल्या आहेत. बरं. तर ते एक उर्दू भाषांतर झालेलं पुस्तक आहे. म्हणजे माझा विषय, माझं वनस्पतीशास्त्र आणि इतिहासाची आवड ही दोन्ही मी एकत्र कराय आणि त्या पुस्तकाचं चित्र जे मुखपृष्ठ चित्र आहे ते खूप आमच्या चित्रकारांनी खूप छान सजवलं आहे. एक अशी तलवार म्हणजे मूठ, तलवारीची मूठ अशी आली आहे आणि वरच्या भागामध्ये त्याला म्हणजे पानं बिनं असं दाखवलं आहे. म्हणजे इतिहास आणि बॉटनी असं दोन्ही त्यांनी एकत्र केलं आहे. अशी मी अनेक उदाहरणं घेतली आहेत. मसाल्याचे पदार्थ आहे, नीळ आहे, अनेक गोष्टी की ज्या इतिहासावर परिणाम झाला आणि तो इतका मोठा की ते लक्षात ठेवायला लागतं आपल्याला. तर ते कॉफी आहे, चहा आहे, अशी ती सगळी उदाहरणं रबर आहे.
तर ही इतिहासावर परिणाम करणाऱ्या वनस्पती आहेत. पण आम्ही त्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही. या दोन्ही दरडीवर पाय ठेवलेला मी असल्यामुळे मला ते सुचलं आणि लिहिलं मी. आणि त्याच्या 3 आवृत्त्या आल्या हो. हो. म्हणजे अजिबात लोकांना नाही आवडला असं झालं नसावं. बरोबर, बरोबर. साधारण 82 का 92 साली हां, 92 साली 92 ते साली पुस्तक आलेलं. बरोबर. सर नवीन अभ्यासकांना दुर्ग अभ्यासक असतील, दुर्ग चिकित्सक असतील किंवा डोंगर भटके असतील, यांना जर किल्ल्यांकडं एका वेगळ्या दृष्टीने, अभ्यासू दृष्टीने पाहायचं असेल, चिकित्सक दृष्टीने पाहायचं असेल किंवा अभ्यास सुरू करायचा असेल, तर त्यांना तुम्ही कुठली पुस्तकं रेफर कराल, की त्यांनी या पुस्तकांचा प्राथमिकरित्या तरी अभ्यास केला पाहिजे किंवा या पुस्तकांचा संदर्भ घेतला पाहिजे? हा मोठा अडचणीत टाकणारा प्रश्न आहे मला. कारण मी समजा 4-5 पुस्तकांची नावं सांगितली, तर इतर माझे मित्र, माझे डोंगर भाऊ चिडतील, माझ्या पुस्तकाचं नाव का नाही घेतलंस? असं शक्यता आहे. पण किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, या दृष्टीने एका लेखकाची 3 पुस्तकं आहेत. इंग्लिशमधली आहेत. ती 2च फक्त महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या संदर्भातली आहेत. हे पूर्ण महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल नाही, पण भारतीय किल्ल्यांसंदर्भात आहेत. त्याचं सिडने टॉय असं त्या लेखकाचं नाव आहे. स्ट्रॉंगहोल्ड्स ऑफ इंडिया, फोर्टिफाईड सिटीज ऑफ इंडिया अशी 2 पुस्तकं त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या किल्ल्यांबद्दलचे माहिती देणारी 2 पुस्तकं. एक प्रकरण आहे. म्हणजे 1-2 किल्ल्यांचे त्यात माहिती समावेश केला आहे त्यांनी आणि भारतातले इतर पण किल्ले घेतलेत. त्याचं 3रं जे पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ फॉर्टिफिकेशन म्हणून पुस्तक आहे. पण त्यात फक्त युरोपमधले किल्ले घेतलेत. त्याचं इव्होल्युशन ऑफ फोर्ट आर्किटेक्चर असा त्याचा तो विषय आहे. आणि माझ्याकडे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसंदर्भातलं किंवा दुर्ग वाङ्मयातली एक 500 पेक्षा जास्त पुस्तकं नक्की आहेत. नुसत्या रायगडाबद्दल 50 पेक्षा जास्त पुस्तकं माझ्याकडे आहेत. तरी 4-5च माझी आहेत, म्हणजे मी लिहिलेली. त्याच्यामध्ये या स्ट्रॉंगहोल्ड्स ऑफ इंडिया किंवा फोर्टिफाईड सिटीज ऑफ इंडिया त्याच्यामध्ये किल्ल्यांच्या दाराचे क्रॉस सेक्शन त्यात त्यांनी दाखवलेत हो. बरं. म्हणजे किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास जर करायचा असेल, तर आपल्याला असा करावा लागेल. आणि मग त्याच्यामध्ये पार्टिझन म्हणजे काय? किंवा आपल्या 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 टर्मिनॉलॉजीप्रमाणे रणमंडळ म्हणजे काय? अशा अनेक गोष्टी त्यात त्यांनी आकृती आणि त्याचं डिस्क्रिप्शन असं त्या तिन्ही पुस्तकांमध्ये दिलेलं दिसतं आपल्याला. माझं एक पुस्तक आहे दुर्ग परिभाषा म्हणून. त्याच्यामध्ये पण मी ती महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसंदर्भात तसं करायचा प्रयत्न केला आहे. पण फोर्ट आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल लिहिणारा सिडने टॉय हा पहिला माणूस आहे. बरं. तसं त्याच्या आधी कोणी लिहिलेलं नाही, नंतरही कोणी लिहिलेलं नाही आहे. बरं. दुसरं एक पुस्तक आपल्या इतिहास, आपली जुनी कागदपत्र, पोथ्या, पुराणं याच्यातनं वासी बेंद्र्यांचं गडकोट दुर्ग आणि त्यांच्या वास्तू असं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने प्रकाशित बारीक पुस्तक आहे ते, पण ते खूप महत्त्वाचं आहे. आता कसं आहे की एक पुस्तक आणि एकच किल्ला अशी पुस्तकं खूप आहेत. रायगडावर सर्वात जास्त पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. पण इतरही काही किल्ल्यांवर चांगली पुस्तकं लिहिली. म्हणजे शेरवळकरांचं किल्ले विशाळगड किंवा कृपा पुरंदर किल्ले पुरंदर एकच किल्ला पण सविस्तर लिहिला आहे. नकाशा आणि 1940 सालची पुस्तकं आहे ना, 40-42 सालची पुस्तकं आहेत. किल्ल्याचा नकाशा, किल्ल्याचा जुना इतिहास, सध्याची तिथली जी काय इमारती असतील, जे काय अवशेष असतील त्याच्याबद्दल केलेल्या कॉमेंट्स, असं वेगवेगळ्या पैलूतून एकाच किल्ल्याबद्दल लिहिलेली अशी काही पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात. ही आत्ता मी 2-3 नावं घेतली. रायगडबद्दल जर एखादा म्हणजे अभ्यास करायचाच आहे आणि अभ्यासू दृष्टीने रायगडावर जायचं आहे, तर रायगडची जीवनकथा हो. हे शांताराम विष्णू आवळसकरांचं पुस्तक. शिवतीर्थ रायगड हे अप्पासाहेब दांडेकरांचं, गोनी दांडेकरांचं पुस्तक. अशी काही पुस्तकांची नावं निश्चितपणे मला घेता येतील. तर ती पुस्तकं नुसती वाचायची नाही आहेत. त्यातलं बारीक बारीक मुद्दे आपल्या डोक्यात ठेवून आपण ते खरंच तसं आहे का नाही हे तपासायचा प्रयत्न करा. त्यांना खोटं ठरवण्यासाठी नाही, आपल्याला ते नीट समजण्यासाठी. आता या रायगडच्या जीवनकथामध्येच मगाशी मी त्या राणूबाईचं कान्हेल्याबद्दल बोललो. हे जर मी बोललोच नाही तर लोकांना असं काहीतरी पाहावं, ज्याचा शोध घ्यावा असं वाटणार नाही. बरोबर. तेव्हा प्रत्येक पुस्तकातनं 4-2 नवीन मुद्दे मिळतात आपल्याला. मग ते आपण आजच्या
मराठीत बोलायचं तर व्हेरीफाय करण्यासाठी आपण तिथे जायचं, ही पुस्तकं वाचून जायचं, जी. ती डोक्यात ठेवायची आणि मग त्या किल्ल्यांवर जायचं. सतीश अक्कलकोट त्यांचं दुर्ग खंड 1 हो. 600-800 पानाचं पुस्तक आहे ते. उचलवत नाही एवढं जड पुस्तक आहे ते. त्या गोपाळराव चांदोरकर परवाच त्यांचा देहांत झाला. त्यांनी श्रीमद रायगिरो आणि रायगड बालेकिल्ला अशी 2 पुस्तकं लिहिली नाही आहेत. त्याच्यात फक्त आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स आहेत आणि त्यांच्या कॉमेंट्स आहेत त्याच्यावर. त्यांची इतरही अनेक पुस्तकं आहेत, पण आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूनी किल्ल्यांकडे पाहायला पाहिजे. त्यातनं काही निष्कर्ष काढता येतात. काही जुन्या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतात, जी नामकरणं असतील ती. हे गोपाळराव चांदोरकरांचं पुस्तक बघितलं तर आपल्याला कळेल. जी. आपण जर ते पुस्तकच बघितलं नसेल आणि एखादा नवा किल्ला पाहायला आपण गेलो, तर तो विचारच आपल्या डोळ्यात येणार नाही. हो. या जुन्या वास्तूंचे मोजमाप घेऊन नीट हे करायला पाहिजे. तसं या किल्ल्यांवर किती बारीक सारीक गोष्टी असतात. तर ते आता रायगड समजून घेताना असं एक माझं पुस्तक आहे. त्यात समजा असा चौथरा आहे, तर एक अशी लांबी आणि रुंदी. हे दगड एकमेकात बसवण्यासाठी तिथे काय युक्ती वापरली आहे 300-350 वर्षापूर्वी. होय. रायगडवर शिरकाईचा घरटा म्हणून जी जागा आहे, त्याचं जे जोतं आहे, त्याचे कोपऱ्यावरच्या दगडामध्ये हा दगड असेल, आता इकडनं असा दगड आलेला असेल. हे दगड धक्का लागून पडू नयेत, हो. कारण ते थोडे प्रोजेक्टिंग असतात, बाहेर असतात. तर इथे एक खाच आहे, इथे एक खाच आहे आणि मध्ये अशी एक पट्टीसारखी जागा आहे. खाचच आहे ती. आपली स्टेपलरची पिन असते ती जर आपण त्यात घातली, म्हणजे ती खूप छोटी आहे, हे मोठं आहे, तर ती क्लिप त्यात घातल्यानंतर ते दगड एकमेकात जखडून जातील. शुष्क सांधी आहे ते. मसाला वापरला नाही, चुना वापरलेला नाही तिथे, पण ते दगड पडणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे. आमच्या स्थपतींनी 300-350 वर्षापूर्वी हा प्रयोग केला आहे. आज ते त्या पट्ट्या गेल्या आहेत, पण त्या खाचा आहेत ना अजून. आम्हाला हे समजावून घेता येतं. हे जर मी माझ्या पुस्तकात लिहिलं तर एखादा माणूस बघेल, तो म्हणेल हां, पुरंदरवर पण मला असंच दिसलं किंवा आणखी एखाद्या किल्ल्यावर मला असं दिसलं. तर आपल्याला जे कळतंय ते लोकांनी लिहावं, ते आपण वाचावं. प्रत्येक पुस्तकातनं वेगळं काहीतरी नवीन दृष्टिकोन मिळू शकेल, वेगळा मुद्दा मिळू शकेल. त्या असंख्य पुस्तकांची नावं घेता येतील, पण ही काही पुस्तकांची नावं मी तुम्हाला सांगितली. सर, एक शेवटचा प्रश्न आणि तुम्हाला जास्त पेचात न टाकता तुम्ही एका वाक्यात उत्तर दिलं तरी चालेल. रायगडावर वाघ्याचा पुतळा असायला हवा की नको? माझ्या हातात नाही आहे, पण तो पुतळा अनैतिहासिक आहे असं माझं अभ्यासाअंती मत झालेलं आहे. सर, आज तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर एवढ्या उत्स्फूर्तपणे न थांबता आणि कुठल्याही हात आखडता न घेता जी काही माहिती दिली ती खरंच खूप मौल्यवान आहे. याचं कारण सांगतो मी. मी 37 वर्ष महाविद्यालयात शिकवलं जी. आणि 4 वर्ष मी शिकलो पण बरं का. 4 वर्ष का, मी हल्ली 3 वर्षाचा कोर्स आहे. मी 4 वर्ष लागली, पण आमच्या वेळेला PD FY SY TY असं ते कॉलेजचं वर्ष होती. तर मी त्यावेळेला शिकत असतानाच LLB होतो, लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. त्यामुळे शेवटच्या मुलाला कळलं पाहिजे, इतकं सोपं करून सांगता आलं पाहिजे, तर त्याला शिक्षक म्हणता येईल. तर ते मी थोडा प्रयत्न केला. तुम्ही शेवटच्या बाकावरचे नाही आहात, पुढच्या बाकावरचेच आहात. पण आपण जे काही बोलतोय त्याच्याबद्दल फार शंका लोकांच्या मनात येऊ नये. ते जे काय आपण सांगितलं ते उलगडलेलं असावं, म्हणून मी थोडंसे काही वेळा तपशिलात गेलोय, काही वेळेला मुद्दे सोडून दिलेत, पण सांगायचा प्रयत्न केला. ती संधी तुम्ही मला दिली, त्याबद्दल मीच खरं तुमचे आभार मानले पाहिजे. असं नका म्हणू, कारण जसं मगाशी म्हणलं तसं तुमचा आता तो दुर्ग जिज्ञासा असेल किंवा 7 सह्याद्रीची पुस्तक असेल किंवा गडांचा राजा राजगड असेल किंवा त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेलं भटकंती, शिवनेरी, जुन्नर, हरिश्चंद्रगड परिसराची पुस्तक असेल किंवा रायगडावरची लिहिलेली तुमची पुस्तकं असतील, एवढी पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत सर. आमच्यासाठी खरं तर ही एक पर्वणी होती की तुमच्यासोबत बसून मला इतिहासावर गप्पा मारता आल्या. हे सगळं आहे ना, एक शिडी असते. या शिडीची पहिली दुसरीच पायरी आहे. मला जे हे लिहिताना किंवा माहिती मिळवताना कष्ट पडले ते पहिल्या दुसऱ्या पायरीचे आहेत. पुढच्या शिडीच्या पायऱ्या तुम्ही लोकांनी चढून जाऊन, का आता माझी 75 उलटून 3 वर्ष होऊन गेली, तर आता फार मी हिंडू शकणार नाही, फार मी बोलू शकणार नाही, पण तुम्हा लोकांना याच्या पुढच्या पायऱ्या चढून जाता येतील आणि आपला इतिहास आपल्याला नीट आणखीन कळेल, यासाठी हे सगळे प्रयत्न करायचे. येस सर, आणि निश्चितच तुमची पुस्तकं आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. तुम्ही आज एवढा वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला एवढी अमूल्य माहिती दिली आणि ह्या इतिहास कट्ट्यावर एवढ्या सुंदर गप्पा झाल्या, त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. मी
तुमचे आभार मानण्यासाठी एकच शब्द माझ्याकडे आहे, तो म्हणजे धन्यवाद. म्हणजे तुमच्याशी बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही. धन्यवाद सर. हे धन्यवाद. धन्यवाद सर.